सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाला वंदन करते. आधी माझ्या सद्गुरूंना वंदन करते. माझे माता पिता दोघेही ऐकत असतात, त्यांनाही वंदन करते. समर्थांना वंदन करते, श्री रामाला वंदन करते आणि तुम्ही सगळे जगदीशाच्या मूर्ती म्हणून तुम्हा सगळ्यांना साधकांना, अभ्यासू जिज्ञासू साधकांना वंदन करते. आज विशेष धन्यवाद द्यायचे आहेत ते आयोजकांना, म्हणजे सुंदरमठ सेवा समिती आणि शिवसमर्थ प्रतिष्ठान. विशेष धन्यवाद यासाठी की प्रवचनमाला खूप ऑर्गनाईज केल्या जातात. म्हणजे दासबोधाच्या एखाद्या श्लोकावर किंवा ज्ञानेश्वरीतल्या एखाद्या ओवीवर किंवा तुकाराम काथेमधल्या एखाद्या अभंगावर आणि किंवा वेगवेगळ्या विषयांवर, नारद भक्ती सूत्रासारखा एखादा विषय असतो किंवा उपनिषद असतं एखादं, तर असे वेगवेगळ्या प्रवचनमाला अभ्यास वर्ग आयोजित केले जातात. पण आता आपण जे करणार आहोत ते आगळं वेगळं अभ्यासक्रम घेऊन आपण पुढे आलेलो आहे. आणि तो अभ्यासक्रम जो आहे तो या पारमार्थिक संकल्पनांवर आधारित आहे. आणि असा अभ्यास वर्ग क्वचितच होत असतो. म्हणजे बेसिक काय होतं, बऱ्याच वेळा आपण जेव्हा ग्रंथ वाचतो तेव्हा शब्दांचे अर्थ आपल्याला कळलेले नसतात. म्हणजे वापरतो आपण सर्रास शब्द वापरतो किंवा जीव असा शब्द येतो. म्हणजे व्यवहारात पण आपण जीव हा शब्द वापरतो. पण जीव म्हणजे नक्की काय, म्हणजे जीव ही संकल्पना तयार कशी झाली त्याचं उत्तर मिळतं आपल्याला परमार्थामध्ये. मग ईश्वर म्हणजे काय, जर का आपल्याला कोणी विचारलं ईश्वर काय, जीव काय, एको आहे माझा कुठेतरी, तर या संकल्पना ज्या असतात त्या आपल्या बऱ्याच वेळा क्लिअर नसतात. म्हणून ग्रंथ जरी आपण वाचले तरी म्हणावी तशी मदत आपल्याला होत नसते. म्हणून हे जे शिबिर आता म्हणजे मला येतंय असं नाहीये बरं का, आपण सगळे एकत्र, कारण हे परमार्थ विज्ञान जे आहे हे हे जे आहे हे बेसिक संकल्पना ज्या असतात त्या हळूहळू आपल्या क्लिअर करणार. आणि ह्या एकदा समजून घेतल्या की तीच ग्रंथ जे आपण आधी वाचलेली असतात त्याचा अर्थ आपल्याला वेगळ्या पद्धतीने कळणार आहे. म्हणून आयोजकांना विशेष धन्यवाद की अशा पद्धतीचं काहीतरी करावं असं त्यांना वाटलं. आणि दुसरे धन्यवाद जे द्यायचे आहेत ते माझ्याकडनं मी स्वतः पर्सनल देते की त्यांना मला माझी निवड करावीशी वाटली या अभ्यासासाठी. कारण काय होतं त्याच्यामध्ये स्वार्थ असतो. आता बोलायचं म्हटलं की तेवढा अभ्यास केला जातो. कालपासून आपण बघतोय की आयोजक काय करतायत की हे परमार्थ विज्ञानाची तेवढी पानं जी आहेत ते आपल्याला तेवढ्या पानांचं पीडीएफ पाठवतायत. म्हणजे सगळ्यांनी एकत्र अभ्यास करणं हा महत्वाचा हेतू आहे. आणि अजून एक तिसरं आपण काय करूया, सगळ्यांनी मिळून नमन करूया ते परमपूज्य डॉक्टर काका देशमुखांना. कारण ऐसी ही कळवळ्याची जाती करती लाभाविण प्रीती असं म्हणतात संतांना. म्हणजे त्यांना सगळंच कळलेलं असतं ना, त्यांना सगळ्या संकल्पना माहिती असतात. पण त्यांनी जर आपल्यासाठी हे पुस्तकच निर्माण केलं नसतं तर आपल्याला हे एक्झॅक्टली गॅप्स कुठे आहेत, म्हणजे आपण जे वाचतोय हे निश्चित आपल्याला व्यवस्थित कळतंय की नाही हेही माहित नसतं. म्हणून त्यांना आपण एक धन्यवाद देऊया, त्यांना मनापासून नमस्कार करूया की त्यांच्यामुळे हा ग्रंथ आपल्या हातात आलेला आहे. आणि पुढच्या 1 वर्षात किंवा 15 महिन्यात जे काय आपलं ठरलंय त्यामध्ये हे संपूर्ण ग्रंथ अभ्यास करून आपण तयार होऊया. जेणेकरून आपण जेव्हा दासबोध हातात घेऊ किंवा ज्ञानेश्वरी हातात घेतली तर ती आपल्याला वेगळ्या पद्धतीने कळणार आहे. तर परमार्थ विज्ञान हे असं आपण निवडलेलं आहे. आणि एक फक्त मला सांगायचंय की आजचा जो विषय आहे म्हणजे ग्रंथ परिचय किंवा ग्रंथाचा अधिकारी तो आपण बघणार आहोत पुढे. ग्रंथ परिचय म्हणजे परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा परिचय असा विषय नाहीये त्याचा. म्हणजे त्याचा हा ग्रंथ काय आहे त्या ग्रंथाबद्दल आपण परिचय करून घेणार आहोत असं नाहीये ते.
परमार्थ विज्ञान आपल्याला शिकवतंय, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने विषय मांडलाय ग्रंथ परिचयाचा, की एकदा की ते वाचलं की सगळे ग्रंथांचा परिचय आपल्याला मिळतोय. म्हणजे हा एक महत्वाचा पॉइंट मला मांडायचा होता, की ग्रंथ परिचय म्हणजे परमार्थ विज्ञान या ग्रंथाचा परिचय नाही, तर ग्रंथ म्हणजे काय या गोष्टीचा परिचय. कोणाला ग्रंथ म्हणतात? म्हणजे आपल्याला सवय नसते वाचायची असं नाही बरं का. म्हणजे आपण पारायण करतो. म्हणजे 50 नंतरच्या बायका तर एकमेकांशी बोलताना विषय बदललेले असतात. बऱ्याच वेळा थोडे परमार्थाला लागलेले असतात आणि मग एकमेकांशी बोलताना बोलतात, दासबोधाचं पारायण तुझं किती वेळा झालेलं आहे? मग माझं 11 वेळा, माझं 20 वेळा, माझं 21 वेळा असं, किंवा पोथ्यांची पारायण करतो आपण. आणि ते काही चुकीचं नाहीये, म्हणजे पारायण करणं हे अजिबात चुकीचं नाहीये. पण पारायण जे करावं ते समजून करावं. बरं का, एका वेगळ्या पद्धतीने हा विषय समजून घ्यायचा प्रयत्न करूया. एक कुटुंब आहे समजा, एक कुटुंब, आणि त्या कुटुंबाचे एक कुटुंब प्रमुख असतो की नाही, कुटुंब प्रमुख असतो, कर्ता कर्ता पुरुष त्या घरचा. आणि आपलं समजा काम त्या कर्ता पुरुषाकडे आहे, तर तिकडेच आपलं काम, त्याच्याकडेच आपलं काम होणार आहे. मग त्याच्या बरोबर राहणारे, त्याच्या घरी त्याची बायको पण असते, त्याला एखाद दोन मुलं पण असतील, त्याचे आई वडील, किंवा आता हे लॉकडाऊन सोडा, पण एरवी गडी माणसं, एक दोन गडी माणसं येणारी जाणारी पण असतात की. आता हे एक कुटुंब आहे आणि आपलं काम मात्र त्या कुटुंब प्रमुखाकडे आहे. आता अजून एक कुटुंबाचा विचार करूया आपण. त्या कुटुंबामधल्या सदस्यांची नावं ऐका हा. त्याच्यामधलं एकाचं नाव आहे पारायण. पारायण एकाचं नाव आहे पारायण, एकाचं नाव आहे स्वाध्याय, एकाचं नाव आहे अभ्यास, एकाचं नाव आहे चिंतन, मनन. काय जे तुम्हाला नावं ठेवायचे ते त्या कुटुंबातल्या व्यक्तींची नावं आहेत. आता हे आधीचं जे कुटुंब पाहिलं होतं की नाही आपण, एक कर्ता पुरुष, मग त्याची बायको, मग ती गडी माणसं. मग आता समजा आपल्याला डायरेक्ट अजून भेट झाली नाहीये, कर्ता पुरुषाला आपण भेटू शकलो नाही अजून, तर गडी माणसाला बाहेर भेटलो समजा आपण, आणि त्याला विचारलं, काय रे आतमध्ये कर्ता पुरुष आहे का, तो घरी आहे का? तर त्या गडी माणसांना त्या कर्ता पुरुषाबद्दल माहिती असतं की, म्हणजे तो कर्ता पुरुष कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो उंच आहे की ठेंगणा आहे की गोरा आहे की काळा आहे, तो कुठे नोकरी करतो, तो जातो कधी नोकरी करायला, येतो कधी, तो झोपतो कधी, उठतो कधी, अशी काही इन्फॉर्मेशन त्या गडी माणसांकडे पण असते. त्याच्या पुढची फार फार तर इन्फॉर्मेशन घरी जी बायको आहे, म्हणजे त्याच्या पुढची इन्फॉर्मेशन की एक्झॅक्टली बँक बॅलन्स किती आहे, प्रॉपर्टी किती आहे, कुठे कुठे पैसा ठेवलाय, ही सगळी इन्फॉर्मेशन जी आहे, माहिती जी आहे, ती बायकोकडे, आई वडिलांकडे फार फार तर असेल. पण एवढी सगळी माहिती जरी सगळ्यांकडे असली तरी माझं काम कोणाकडे आहे? माझं काम त्याला भेटल्याशिवाय होणारच नाहीये. मुद्दा असा आहे की हे जे बाकीच्या कुटुंबामधली नावं जी आपण घेतली होती, म्हणजे पारायण किंवा अभ्यास किंवा स्वाध्याय, ही सगळी गडी माणसं आहेत. ही गडी माणसं त्या कर्त्या पुरुषाला ओळखतात. बरं, महत्वाचा जो मुख्य पुरुष असतो त्याला ओळखतात, पण त्यांना जी माहिती असते ती संकुचित असते, ती लिमिटेड इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असते. त्यांच्याशीच आपण त्यांच्या संपर्कातच राहिलो तर त्याच्या पुढचं आपलं कामच नाही होणार कधी. मग आपण हे जे दुसरं कुटुंब पाहिलं होतं, ज्याच्यामध्ये स्वाध्याय, त्याच्यामध्ये अभ्यास, हे जे कुटुंब आहे त्याच्यामधला कर्ता पुरुष कोण आहे? त्याच्यामधल्या कर्त्या पुरुषाचं नाव आहे निदिध्यासन. निदिध्यासन म्हणजे नित्य ध्यास. त्या ग्रंथाचा जोपर्यंत नित्य ध्यास लागत नाही आपल्याला, तोपर्यंत काम होत नाही. म्हणून ध्यास, आपण एक महत्वाचा मुद्दा, हे जे आपण आता एक दृष्टांत पाहिलं त्याच्यावरनं शिकलो, की आपण एरवी पारायण करतो, म्हणजे ग्रंथांची पारायण करणं हे आपण बघितलं होतं की हे काय वाईट नाहीये, पण होणारा फायदा आपल्याला त्याच्यामुळे होत नसतो. म्हणजे पारायण प्राप्तीपेक्षा नारायण प्राप्ती महत्वाची आहे. आणि अजून एक छान मुद्दा असा आहे की फक्तच पारायण करण्यापेक्षा, म्हणजे एकदा होऊ देत ना, नजरेखालनं जाऊ देत, काही वाईट नाहीये, पण ते कळलं पाहिजे त्या ग्रंथाला आपल्याला काय सांगायचंय. म्हणून पारायणापेक्षा परायण होणं
आणि परायण, पर म्हणजे श्रेष्ठ, आणि आयण म्हणजे आश्रय, त्याचा आश्रय घेणं. जे काही श्रेष्ठ आहे त्याचा आश्रय आपल्याला घेता आला पाहिजे म्हणजे परायण. आपण काय करतो की वेगवेगळ्या गोष्टींना फार महत्व देत बसतो आयुष्यात, म्हणजे करावं. समर्थांचा महंत जो आहे तो सगळीकडनंच त्याचा तो सुधारलेला आहे. पण या मुख्य दृष्टीकडे, मुख्य गोष्टीकडे जर आपलं लक्ष नसेल तर मग समाजात खूप कामं आपण केली समजा, म्हणजे बाहेर जाऊन करावी ना, करायचीच आहे, पण मोठी मोठी सेवा केली समाजात जाऊन तर आपल्याला एक तर पद्मभूषण मिळेल पण पद्मनाभ मिळणार नाही. म्हणून एक्झॅक्टली ग्रंथांचा अभ्यास करताना करायचाच आहे ना, घालवायचाच आहे वेळ ते वाचण्यामध्ये. मग योग्य पद्धतीने ग्रंथ का वाचू नयेत. आणि मग आपल्याला शब्दांकडे लक्ष दिलं पाहिजे की ग्रंथ म्हणजे काय. म्हणजे ग्रंथ हा शब्द काय नवीन आहे का आपल्याला, आणि आतापर्यंत ग्रंथ काय आपण कमी वाचलेत का. ग्रंथ हा शब्द शिकण्यासाठी एका उपनिषदामधली श्रुती घेतली. खरं ही श्रुती जी आहे ना ती ग्रंथ या शब्दाबद्दल बोलत नाहीये बरं, ती जरा वेगळी आहे. पण ग्रंथ हा शब्द समजण्यासाठी, आणि ती अगदी प्रसिद्ध श्रुती आहे. उपनिषदांचा अभ्यास जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा ती श्रुती येतेच, म्हणजे त्या श्रुतीचा आधार घेऊनच बऱ्याचशा उपनिषदांमध्ये विचार मांडला असतो. ती श्रुती काय आहे ती आधी वाचून दाखवते आणि मग ग्रंथ शब्दाचा अर्थ आपण पाहूया, आणि मग हळूहळू ग्रंथ आपल्याला कशी मदत करतात ते आपल्याला कळायला लागतं. ही श्रुती आहे भिद्यते, मुंडक उपनिषदामधली आहे. भिद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. पटकन अवघड वाटतं, म्हणजे जर ज्यांना माहिती असेल त्यांना ती अगदी निश्चित माहिती असणार आहे, पण ज्यांना माहिती नसेल त्यांना पटकन ते अवघड वाटेल समजायला. पण आपण हळूहळू जेव्हा ते परत म्हणायला लागू तेव्हा त्याचा अर्थ सुटायला लागतो, आणि तो अर्थ सुटल्यानंतर आपल्याला ग्रंथ या शब्दाचा अर्थ कळणार आहे. परत वाचते. भिद्यते हृदय ग्रंथी. भिद्यते म्हणजे भेद करणं. हृदयामधल्या ग्रंथींचा भेद जेव्हा होतो. आता हृदय म्हणजे ते ॲटॉनॉमी मधलं, म्हणजे मेडिकल मधलं हृदय जे आपण शाळेत असताना काढलेलं असतं ते नाही बरं का. म्हणजे परमार्थामधले शब्द आणि व्यवहारामध्ये आपण जे शब्द वापरतो त्याचे अर्थ संपूर्णपणे वेगळे असतात. म्हणजे इकडे जो हृदय असा शब्द, म्हणजे हृदय हा शब्द जो वापरलाय तो संपूर्ण शरीर या अर्थाने वापरलेला आहे. मग तो संपूर्ण शरीर म्हणजे काय, हृदय नावाचा एक गोलक आहे. तो विषय जर का मी घेतला की गोलक म्हणजे काय, तर वेगळाच विषय सुरुवात करावा लागेल. म्हणून त्याच्याबद्दल फक्त उल्लेख करते की हृदय नावाचं गोलक असतं. डोळा हे गोलक आहे, हा फक्त अवयव आहे, आणि तिकडे इंद्रिय राहतं, राहण्याचं घर म्हणजे गोलक. मला हृदय या शब्दाचा अर्थ संपूर्ण शरीर आहे म्हणून मी इतकं बोलले बरं. खूप डिटेलमध्ये विचार घेत नाहीये, पण एवढंच आता आपण समजून घेऊया की भिद्यते हृदय ग्रंथी म्हणजे हृदय ग्रंथींचा भेद करणं. म्हणजे शरीरामध्ये असलेल्या ज्या गाठी आहेत, ग्रंथी म्हणजे गाठी, या गाठी आहेत ना, या एका जन्मात नाही, या जन्मोजन्मी गाठी बांधलेल्या गेलेल्या आहेत. आणि मुख्य गाठ म्हणजे काय की मी म्हणजे देह. कारण मी देह नाही असा अनुभवच मला नसतो. मी सकाळी जेव्हा उठते तेव्हा मी शमिका म्हणूनच उठते, आणि मी झोपायला जी जाते ती मी शमिका म्हणूनच जाते. म्हणजे देहाशिवाय मी असू शकते याचा अनुभवच मला नाहीये. आणि जेव्हा मी ग्रंथांचा अभ्यास करायला लागते तेव्हा हृदयामधल्या या घट्ट गाठी असतात त्यांचा भेद व्हायला लागतो. काय सुंदर सुंदर श्रुती आहे, म्हणून ती आपण आधाराला घेतली. खरं ही श्रुती जी आहे ज्याला साक्षात्कार झालेला आहे. साक्षात्कार म्हणजे साक्षात आकार असा त्याचा भेद नाही करायचा बरं का त्या शब्दाचा. साक्षात्कार हा एकच शब्द आहे, त्याची फोड नाही करायची. आणि साक्षात्कार शब्दाचा अर्थ आहे तेच होणं. म्हणजे ब्रह्मस्वरूप जो झालेला आहे त्याचं काय होतं, त्याचं काय बरं झालेलं असतं हे समजवण्यासाठी ही श्रुती आहे. आणि ती श्रुती असं म्हणते हृद्यते भिद्यते हृदय ग्रंथी, म्हणजे ग्रंथींचा भेद झालेला आहे. छिंद्यन्ते सर्व संशया, सगळ्या संशयांना छेद पडलेला आहे. म्हणजे जे काही संशय माझ्या मनात असतात ते सगळे संशय गेलेले आहेत. आणि पुढे म्हटलंय क्षीयन्ते चास्य कर्माणि. क्षीयन्ते चास्य कर्माणि म्हणजे सगळ्या प्रकारच्या कर्मांचा क्षय होतो. परत मला कर्माशिवाय राहताच येत नाही.
म्हणजे मी काहीतरी कर्म, चालणं, बोलणं, श्वास घेणं, पापण्या हलवणं, काहीतरी कर्म चालूच असतं माझं, रात्री झोपेत पण. आणि आपल्याला भगवद्गीता सांगते कर्म करू नकोस. असं कसं होईल कर्म करू नकोस? मग कर्म करून पण न करणं, नैष्कर्म्य सिद्धी, हे कसं? मग क्षीयन्ते चास्य कर्माणि, कर्म करायचेत पण त्याचा लेप लागत नाहीये. म्हणजे कर्मांचा क्षय होतो असा जो असतो त्याला साक्षात्कार झालाय असं म्हटलंय इथे. आणि हे सगळं कशाने होतं, ही श्रुती आपण का घेतली? हे समजण्यासाठी की अशा पद्धतीचं जे असतं आपलं होणं, हे ग्रंथांमुळे होतं. म्हणजे या तीन गोष्टी, विद्यते हृदय ग्रंथी, या ग्रंथींचा ज्या गाठी आहेत, ज्या एका जन्मात नाही, जन्मानुजन्म की मी देह आहे, हे जग सगळं खरं आहे, म्हणजे मी भोगता आहे आणि हे जग जे आहे ते भोग्य आहे. या गाठी ज्या आपल्या आहेत त्या सुटायला लागतात. आणि त्या कशामुळे सुटतात? तर अशा पद्धतीच्या वाचनामुळे सुटतात. आणि जे वाचल्याने सुटतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. मग आपल्याला ग्रंथ हा आता शब्द कळायला लागला की आपलं जे जन्मोजन्मीचं आपण वासनेमुळे आपण हा जो देह आणला असतो त्याच्यामधली आपलं जे अडकण असतं, आसक्ती असते, ती सुटायला लागते. आणि ती कशामुळे सुटते? त्याला ग्रंथ असं म्हणतात. ठीक आहे, आता आपल्याला ग्रंथ या शब्दाचा अर्थ कळला. तर ग्रंथ जे असतात ते आता मला जर असं वाटलं की आता मला खूप काही कळायला लागलंय, बरं मी खूप काही वाचलंय, मग आता मी ग्रंथ निर्माण करते. म्हणजे खूप काही आकाराने जर मी मोठं लिहिलं, 400 पानी 600 पानी एखादा प्रबंध लिहिला, तर त्याला ग्रंथ म्हणतात का? नाही. मग ग्रंथ कशाला म्हणतात? बघा, आता आपण जो विचार घेतोय तो विचार आपण कुठलाही वेगळा ग्रंथ जेव्हा शिकू त्याला तो उपयोग करणार, मदत करणार आहे. मग ग्रंथ कशाला म्हणतात? मग ज्याला चार गोष्टी असतात आणि 6 गोष्टींचा आधार घेतला असतो त्याला ग्रंथ म्हणतात. आपण एका वाक्यात त्याची व्याख्या केलेली आहे. ग्रंथ कशाला म्हणतात? 4 गोष्टी असतात बंदिस्त, 4 गोष्टींमध्ये ज्याला बंदिस्त केलं असतं त्याला म्हणतात अनुबंध चतुष्टय. शब्द बघा किती छान आहे, अनुबंध चतुष्टय. अनु म्हणजे मागे मागे जाणं. आपण अनुचर म्हणतो बघा, म्हणजे लक्ष्मण हा रामाचा अनुचर होता. अनु म्हणजे मागे जाणं. बंध म्हणजे बंधन, बंदिस्त. कुठल्या तरी एका विचाराला त्या विचारांच्याच मागे जाऊन त्याच विचारांना बंदिस्त करून टाकले. अनुबंध चतुष्टय, चतुष्टय म्हणजे 4. तर 4 गोष्टींनी जो विचार बंदिस्त असतो, ग्रंथकाराने बंदिस्त केला असतो, त्याला ग्रंथ असं म्हणतात. ही एक व्याख्या. आणि त्याच्याबरोबर षडलिंग पण असतात. मग आज जे पुढचं आपला पूर्ण चिंतन होणार आहे, जो विचार होणार आहे, ते फक्त या 2 गोष्टींवर आहे. म्हणजे खूप टेक्निकल गोष्टी आपण आज बोलतोय. टिपिकल प्रवचनासारखा विषय होणार नाहीये की एखादा विषय घेतलाय आणि तो फुलवून फुलवून रंगवून सांगायचा, असा होणार नाहीये. कारण आपलं आजचं प्रवचन नसून आपलं आजचं अभ्यास सत्र आहे आणि आपण सगळं एकत्र अभ्यास करतोय. म्हणून थोडं कंटाळवाणी असेल, पण जमलं तर पेपर पेन्सिल घेऊन बसा, नोट करा. त्याची काही गरज नाही, कारण परमार्थ विज्ञान या पुस्तकामध्ये सगळं देऊन ठेवलेलं आहे. हे वाचूनच मी काय ते आता सांगते. आपण विचार करत होतो अनुबंध म्हणजे काय? तर 4 गोष्टी ज्या विचारांनी बंदिस्त करून टाकलेलं असतं विचारांमध्ये, त्याला म्हणतात अनुबंध. त्याची पहिली चौकट काय आहे? 4 गोष्टी आहेत ना. त्याची पहिली चौकट आहे अधिकारी. किती विचार आहे बघा आपल्याकडे. आणि आता समजा हे काही सगळं न करता मी ग्रंथ वाचला की, म्हणजे मी वाचला आणि मला काय तो होणारा फायदा झाला. पण परमार्थामध्ये एक डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असतं. म्हणजे जेवढा भाव तेवढा देव, जितका भाव तितका देव. मी जर का भाव अजून ओतला, अजून अभ्यास केला व्यवस्थितपणे, तर मला त्याचं आकलन जास्त चांगल्या प्रमाणात होतंय. आपला आजचा विषय जो आहे ना, तो अजून म्हणजे ग्रंथांबद्दलच आपण बरंच काही जाणून घेऊ शकतो. म्हणजे प्रस्तांत्रयी ग्रंथ म्हणजे कुठले असतात, आकार ग्रंथ म्हणजे कुठले, आकलन ग्रंथ म्हणजे कुठले, प्रक्रिया ग्रंथ म्हणजे काय, प्रकरण ग्रंथ म्हणजे काय, वार्तिक म्हणजे काय, टीका ग्रंथ म्हणजे काय, भाष्य म्हणजे काय, हा सगळा वेगळा विचार झाला. तो आता आपण बाजूला ठेवलाय. आपण आता केवळ ग्रंथ म्हणजे काय एवढंच घेतोय फक्त. आणि त्याच्यावरच एवढा विचार आपल्याला करावा लागतोय. म्हणजे खरंच जेव्हा आपण अभ्यास करायला लागतो
तेव्हा आपल्याला किती आतमध्ये जावं लागतं बघा. पहिली बाजू अनुबंधाची आपण तिथे येऊया. ती पहिली बाजू आहे म्हणजे अधिकारी. तुम्ही कालपासून आजपर्यंत 100% वाचलेलं आहे. कारण आयोजक विसरू देत नाहीयेत कालपासून आपल्याला. वाचून या, PDF पाठवली आपल्याला, वाचून या. सगळ्यांना माहिती आता. फक्त त्याचा एक सखोल अभ्यास करूया. म्हणजे नंतर आपण कुठल्याही ग्रंथाकडे गेलो आणि इतकी मजा येते खरं म्हणजे या ग्रंथांचा अभ्यास करताना. हे एकदा माहिती झालं आपल्याला बेस, किंवा आपण जेव्हा ग्रंथ वाचायला लागतो ना तेव्हा आपल्याला कळतं अच्छा हा विषय आहे, म्हणजे अच्छा हे प्रयोजन आहे, किंवा षडलिंग, अच्छा ही अर्थापत्ती आहे, ही गोष्ट वापरली आहे ग्रंथकाराने, हे आपल्याला कळायला लागतं. आणि एका वेगळ्या प्रकाराने ग्रंथाचं आकलन आपल्याला व्हायला लागतं. आपण परत येऊया मूळ विषयाकडे. पहिली बाजू अनुबंध चतुष्टयाची, त्याला म्हणतात अधिकारी. आणि अधिकारी म्हणजे योग्यता किंवा पात्रता समोरच्याची. म्हणजे कोणाला समोर ठेवून ग्रंथकाराने तो ग्रंथ लिहिलाय. म्हणजे बघा, पहिलीतला एक मुलगा असतो शाळेत जाणारा, मग त्याची क्षमता काय आहे, आकलन क्षमता काय आहे, त्याला किती कळेल, त्याला किती समजू शकतो तो विषय, त्याला जितका समजेल तेवढा विषय त्या पहिलीतल्या मुलासाठी ठेवलेला असतो अभ्यासक्रम. आणि 10वीतला मुलगा जो असतो त्याची आकलन शक्ती वाढलेली असते, मग त्याच्यासाठी वेगळा आहे की नाही. म्हणून ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहायला सुरू करतात तेव्हा त्यांच्या समोर निश्चितपणे कोण आहे, समोर टार्गेटेड ऑडियन्स, कोणाला समोर ठेवून तो ग्रंथ लिहिला आहे हे निश्चित ग्रंथकाराला माहिती असतं. आता आपल्याला अधिकारी म्हणजे कळला. बरं, हरिपाठ. आता बघा, आपण काय कमी ग्रंथ आतापर्यंत पाहिले असतील का? हरिपाठ हा ग्रंथ आहे म्हणजे 27 अभंग आहेत आपले, बऱ्याच जणांचे पाठ असतील. वारकरी संप्रदायामध्ये तर रोजच म्हणावे लागतात ते. पण हे 27 अभंग जे आपल्याला माऊलींनी दिलेले आहेत ते ग्रंथ स्वरूपात आहेत. मग म्हणतो ना आपण पाठही असतात आपल्याला, पण आपण म्हणून उडून जातो ते अभंगांवरनं. त्याच्या आतमध्ये नक्की निश्चित काय सांगायचंय ते आपल्याला कळत नसतं. मग हरिपाठाचा अधिकारी कोण आहे? पाठ आहेत ना मला, म्हणते पण आहे मी, मग आपल्याला कळलं का कधी? माऊलीने सांगून ठेवलेलं आहे बघा, आपल्याला पाठ आहे. माऊली म्हणतात की आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. हो की नाही? वेदशास्त्र पुढचं नाही म्हणते, आसोनी संसारी जिव्हे वेगू करी. मग अधिकारी कोण आहे? कोणाला समोर ठेवून, कोणाला पुढे ठेवून, कोणाला डोळ्यासमोर कोण होतं? माऊलींच्या, जेव्हा त्यांनी हरिपाठाचे अभंग रचले. मग जो सर्वसाधारण संसारी आहे, जो संसारात अडकलेला आहे, त्याच्यासाठी हरिपाठ लिहिलेला आहे. कारण ते त्यांनीच सांगून ठेवलंय, आसोनी संसारी. असू द्या ना, तुम्ही संसारात आहात, पण जिव्हेने नाम तर घेऊ शकता की नाही. म्हणजे आता आपल्याला हरिपाठाचा अधिकारी कळला, बरोबर. असे आपण प्रत्येक वेगवेगळे ग्रंथ आपण जेव्हा घ्यायला लागतो तेव्हा आपण मग शोधायला लागतो. आपल्याला दासबोध आपण किती वेळा वाचला असेल सगळ्यांनी. म्हणजे सुंदरमठ सेवा समितीशी रिलेटेड बरेच लोक इथे आहेत. दासबोधाचा विषय सांगताना समर्थांनी म्हणजे अधिकार कोणाला कोणाला समोर ठेवून समर्थांनी दासबोध लिहिलेला आहे ते त्यांना निश्चित माहितीये. आणि ते जेव्हा आपल्याला कळतं की समर्थांच्या समोर कोण आहे, तर आपल्याला इतकं हुश्य वाटतं, बरं वाटतं अगदी. पण समर्थांनी दासबोध जो आहे तो अज्ञानी, आळशी, मूर्ख, पडत मूर्ख, ज्याला भ्रांत झाली आहे, म्हणजे स्वतःचं स्वस्वरूप जो विसरला आहे, अशा लोकांसाठी दासबोध लिहिला आहे. बरं वाटतं की नाही आपल्याला? हा, म्हणजे आपण दासबोधाचे अधिकारी आहोत भाऊ, आपण वाचू शकतो नक्की. म्हणजे डॉक्टर काका त्यांच्या प्रवचनामध्ये इतकं छान सांगतात. ते असं म्हणतात की दासबोध म्हणजे नगरपालिकेची शाळा आहे. म्हणजे अगदी मिनिमम तुमच्याकडे जे काय असेल त्याच्यामधनं तुम्हाला त्याच्यामध्ये एंट्री मिळते. आणि 10वीचं सर्टिफिकेट म्हणजे डिग्री घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता. सर्टिफिकेट तर आपल्याला निश्चित मिळतं, मोक्षपदाचं सर्टिफिकेट. असा दासबोध आहे. म्हणजे सगळ्यांसाठी हा दासबोध समर्थाने लिहिलेला आहे. मग आपल्याला गंमत, आपल्याला हे सगळं कळायला लागलं की मग प्रत्येक ग्रंथाचं आपण अनालिसिस सुरू करतो की अरे हा, याचं कोण आहे. रामरक्षा म्हणतो की नाही आपण? रामरक्षा किती वेळा, म्हणजे संध्याकाळी, आपण रोज संध्याकाळी म्हणतो रामरक्षा आपल्या घरी. मग रामरक्षेचा अधिकारी कोण आहे? मग आधी आपल्याला हेच माहित नसतं की हे स्तोत्र आहे, ते स्तवन आहे, स्तोत्र आहे, मंत्र आहे. म्हणजे ते मंत्र आहे माहिती असतं, ते स्तोत्र आहे माहिती असतं. पण रामरक्षा हा ग्रंथ आहे ग्रंथ, कारण तो या 4 गोष्टींमध्ये बंदिस्त आहे. म्हणजे शिवशंकरांकडनं जेव्हा ती सांगितली गेली, बुधकौशिक ऋषींमुळे ती आपल्याला कळली, पण या 4 गोष्टींमध्ये बरोबर ती बसते, म्हणून तो ग्रंथ आहे. मग काय अधिकारी?
अधिकारी बद्दलचा विषय चालू आहे आपला. मग रामरक्षाचा अधिकारी कुठे आहे म्हणतोय ना आपण. बघा म्हणून पहा प्रत्येकाने कुठे अधिकारी सांगितलाय तिकडे. बुध कौशिक ऋषी असं म्हणतात की रामरक्षा पठेत प्राज्ञ. रामरक्षेचं पठण कोणी करावं? मिस आउट होतं की नाही आपल्याकडनं. आपल्याला कळतच नाही की आपण म्हणतोय काय. डॉक्टर काका असं म्हणतात की असे टाईल्स असतात ना साधे आपले, त्या टाईलवर जर आपण पाणी घातलं तर ते पाणी पुढे निघून जातं. पण जमीन असेल, भुसभुशीत जमीन असेल आणि त्याच्यावर जर पाणी घातलं तर ते शोषून घेतं. तसं आपलं अंतःकरण जे असतं ना, ते असं भुसभुशीत मातीसारखं हवं की जे आपण जे काही वाचतोय, जे काही ऐकतोय त्यांनी ते शोषून घ्यावं आतमध्ये. पण आपलं मात्र आपण फक्त श्लोक म्हणून पुढे जातो. रामरक्षा ही कोणी म्हणावी? रामरक्षेचं पठण कोणी करावं? अधिकारी सांगितलंय तिकडे. तिकडे असं म्हटलं की रामरक्षा पठे प्राज्ञ. मग प्राज्ञ, जो प्राज्ञ आहे त्यांनी रामरक्षेचं पठण करावं. झालं, परत पंचायत. प्राज्ञ शब्दाचा अर्थ कळतोय का आपल्याला? म्हणजे प्राज्ञ आणि प्रज्ञा हे दोन सारखे शब्द वाटतात मग आपल्याला. मग गोंधळ होतो आपला, कारण प्राज्ञ आणि प्रज्ञा हे बरोबर विरुद्ध शब्द आहेत. प्रकर्षणेनं अज्ञान, म्हणजे प्रकर्षाने जिकडे अज्ञान असतं त्याला प्राज्ञ असं म्हटलंय. आणि प्रकर्षणेनं ज्ञानेनं, प्रकर्षाने जिकडे ज्ञान असतं त्याला प्रज्ञा म्हटलंय. मग ज्याच्याकडे अज्ञान आहे, जो अज्ञानी आहे, त्यांनी रामरक्षा स्तोत्र म्हणावं. म्हणजे मग हळूहळू त्याला ती प्रज्ञा मिळेल, त्याचा अधिकार वाढेल. अशा अर्थाने तिकडे अधिकारी आधीच सांगून ठेवलेला आहे. मग आता आपल्याला हे सगळं ऐकल्यानंतर कळतं की आपण जे स्तोत्र म्हणतो, आपण जे ग्रंथ वाचतो ते कुठल्या पद्धतीने वाचावेत. म्हणजे आता हे आतापर्यंत जे आपण पाहिलं की नाही ते ग्रंथ, ते सर्वसाधारण म्हणजे सगळ्यांसाठी ओव्हरऑल म्हणजे कॉमन क्लास असे आपण सगळे जण म्हणू शकतात असे होते. पण सगळेच ग्रंथ तसे नसतात. आणि मग काय होतं, अधिकार आपला नसताना आपण बऱ्याच वेळा त्या ग्रंथांकडे जातो. म्हणजे जाऊ नये असं नाही बरं का, पण अधिकार वाढवावा आणि मग जावं. मग ज्ञानेश्वरी घ्या, म्हणजे दासबोध जसा आपण पाहिला, दासबोध नगरपालिकेची शाळा, म्युन्सिपाल्टीची शाळा, सगळ्यांना तिकडे ऍडमिशन आहे. पण ज्ञानेश्वरीचं तसं नाहीये. ज्ञानेश्वरी म्हणजे 90% पेक्षा वरचे जे लोकांना मिळालेले असतात त्यांनाच तिकडे ऍडमिशन असते. असे असतात की नाही कॉलेजेस आपल्याकडे 90%च्या वरचे. का? कसं कळलं आपल्याला का आपण असं म्हणतोय? कारण माऊलीनेच तसं सांगितलेलं आहे. या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे हे सांगताना माऊली असं म्हणतात की अहो अर्जुनाची पांती जे परिसणी अयोग्य होती, म्हणजे अर्जुनेच्या पंक्तीमध्ये जाऊन जेवणासाठी आपण बसू शकतो, अशा योग्यतेचे जर आपण असू तर आपण ज्ञानेश्वरी हा ग्रंथ वाचावा. मग त्याचा अधिकारी कळला आपल्याला. मग आपल्यासारखाच आहे तो असं आपल्याला वाटतंय का? ठीक आहे, त्याला पण विषाद, त्याला पण शोक झाला, आपल्याला पण शोक होतो. पण तो कसा आहे हे सांगतानाच माऊली पुढे म्हणतात असं की जो शुद्ध सुमन सुमती. कसा आहे अर्जुन? शुद्ध सुमन, ज्याचं मन सुमन आहे. मग प्रत्येकाने इंट्रॉस्पेक्ट करायचं की माझं मन सुमन आहे का? जो शुद्ध सुमन सुमती, जो अनिंदकू अनन्य गती, अनिंदकू मी सारखीच निंदा करते प्रत्येकाची, अनिंदकू अनन्य गती, अनन्य गती मला अनन्य शरण जाता येतंय का कोणत्या? या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि मग ठरवायचं की कुठल्या ग्रंथाचा अभ्यास आधी करावा. हा सगळा विचार आपण जो केला तो या अधिकारी समजण्यासाठी केला बरं. म्हणजे एक बाजू आपण पाहिली, मग दुसरी बाजू नाही हो, विषय. बाकीची कोण फिकीर करेल म्हणजे हा पहिली आपल्याला जी आहे लक्ष द्यायला ती वेळ आहे नाही ते आपल्याकडे. आहे अधिकारी आणि दुसरा आहे विषय. म्हणजे एक बाजू आपण चौकट पाहतोय की नाही आपण. विषय म्हणजे काय? तर विषय म्हणजे प्रतिपाद्य सिद्धांत, म्हणजे जो मुख्य गोष्ट जे ग्रंथकाराला सांगायची असते. म्हणजे ग्रंथकाराचा उगाच काही करत नाही, आता आपण एक ग्रंथ लिहूया आपण आणि काहीतरी लिहायला सुरू करायचं आणि कुठून तरी लिहायला सुरू करायचं आणि कुठेतरी संपवायचं आणि मध्ये काय काय सांगत बसायचं, असं नसतं. ग्रंथकाराला निश्चित असा एक विचार आपल्या पुढे द्यायचा असतो आणि जो तो निश्चित असा विचार जो असतो त्याला ग्रंथाचा विषय असं म्हणतात. आणि तेही आपल्याला डोकं चालवायचं नसतं. म्हणजे आता शोधत बसावं लागेल बुवा आपल्याला की हा ग्रंथाचा विषय नक्की हा कुठला आहे, असं आपल्याला करावं लागत नाही. कारण ग्रंथकार स्वतः त्या ग्रंथाचा विषय काय आहे तो खूप क्लिअर कट आपल्याला सांगून ठेवतो.
म्हणजे जर आपण दासबोधाचा अभ्यास केला, दासबोध आपल्याला नवीन नाहीये, या ग्रुपमध्ये तरी निश्चित मला माहितीये की दासबोध आपण बऱ्याच वेळा वाचलेला आहे. दासबोधाचा विषय काय आहे सांगताना समर्थ असं म्हणतात की भक्तीचे योगे देव, पहिल्याच समासात सांगितलंय ना. काय आहे विषय, काय सांगायचंय मला या ग्रंथामध्ये? भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. या ग्रंथात काय आहे हे आपण डोकं चालवत बसायचं नाहीये. हे आपल्याला समर्थ म्हणतात की भक्ती केलीत. मग भक्ती मला वाटते तशी नाही बरं. भक्ती एक शास्त्र आहे, ते आपल्याला माहितीच नसतं. मग त्यासाठी जावं लागतं आपल्याला, नारद भक्ती सूत्राकडे जावं लागतं. पण भक्ती हे एक परिपूर्ण शास्त्र आहे, ते आपल्याला संतांनी सांगून ठेवलेलं आहे. आपल्याला समर्थांनी पण त्याच्यामध्ये भक्ती नवविध भक्ती संपूर्ण प्रकरण येतं. चौथा दशक खर्ची पाडलाय समर्थांनी भक्ती म्हणजे काय सांगण्यासाठी. आपल्याला वाटते ती भक्ती आणि ते सांगतायत ती भक्ती, याच्यामध्ये खूप अंतर आहे. आणि तशा पद्धतीने जर भक्ती केली, काय सांगतात समर्थ, भक्तीचे योगे देव. मग देव म्हणजे कोण? मग तो मला कळतो का? मग मला वाटतो तो देव असतो का? शास्त्राने खूप व्यवस्थितपणे या सगळ्या संकल्पना आपल्या समोर प्रस्तुत केलेल्या आहेत. मग त्या पद्धतीने जर मी नाही पाहिलं ग्रंथाकडे, तर मी स्वतःलाच फसवते. म्हणून देव कळणं, आणि समर्थांचा मुख्य देव आहे, समर्थांनी मुख्य देव मांडलाय. म्हणून भक्तीचे योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव. हा जो भक्त आहे तो निश्चितपणे त्या देवाला जाणेल, किंबहुना तो स्वतःच कसा तो देव आहे हे त्याला कळेल, ब्रह्मस्वरूप. कारण समर्थांचा मुख्य देव तो ब्रह्म आहे, ते ब्रह्मतत्व आहे. आणि ते दुसरं तिसरं कोणी नसून माझं स्वतःच स्वरूप आहे, याची अनुभूती कशी येणार? आणि निश्चित समर्थांकडे काय कॉन्फिडन्स आहे. समर्थ असं म्हणतात की जर का तुम्ही अशा पद्धतीने ज्या ग्रंथामध्ये मी जसा विषय मांडलाय ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करत गेलात, तर निश्चय पावती निश्चितपणे मानवाला ते मिळणार आहे. ऐसा आहे अभिप्राव इये ग्रंथी. अशा पद्धतीनेच विचार मी या ग्रंथात मांडला आहे असं समर्थ म्हणतात. म्हणून आपल्याला विषय जो आहे तो व्यवस्थितपणे त्यांना काय सांगायचंय, म्हणजे मनाचे श्लोक. आता समर्थांचा ग्रुप आहे म्हणून समर्थांबद्दल घेते आहे. समर्थांनी मनाचे श्लोक पण जे मांडले, ते मुख्य त्यांचं जे मनाचे श्लोक मांडले खरं, पण मनाचं उन्मनीकरण करण्यासाठी आहे. म्हणजे मनाचं मन पडलं पाहिजे, कारण हे संपूर्ण जगत जे आहे ते कल्पित आहे, मनोकल्पित आहे. तर मनालाच जर आपण गाळलं, तर त्याचं उन्मनीकरण केलं, तर शेवटी अगदी शेवटचा जो श्लोक आहे समर्थांचा, त्याच्यामध्ये ते असं म्हणतात समर्थ की म्हणे दास विश्वासिता मुक्ती भोगी. तर त्या विश्वास देतात आपल्याला समर्थ, विश्वासाने सांगतायत. मग जर ती मुक्ती भोगायची असेल, आणि मुक्ती म्हणजे नथिंग टू डू विथ मरण, परत सांगते, मुक्ती म्हणजे आनंद. मग का आपण तो आनंद उपभोगू नये जिवंतपणी? जीवनमुक्ती. कारण सगळ्या संतांना प्रमुख समोर मांडायची ती जीवनमुक्तीच आहे. म्हणून विषय अशा पद्धतीने मांडला असतो, तो आधी आपल्याला कळला ग्रंथाचा, की मग त्याच्यामधनं मिळणार काय? पुढचा चौकटीच्या पुढच्याकडे जाऊया आपण. म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं काय? अधिकारी. मग दुसरा विषय, तो विषय अगदी व्यवस्थित क्लिअर कट सांगितलेला असतो ग्रंथामध्ये. तिसरं प्रयोजन, आणि प्रयोजन म्हणजे फळ. फळ म्हणजे तुम्हाला मिळेल काय जर तुम्ही हे वाचलं, तर तुम्हाला मिळेल काय हे सांगून ठेवलं असतं. आणि बरोबर ना, म्हणजे मला जर त्याच्यामधनं काही मिळणारच नसेल, जर का मी एका एका आठवड्यामध्ये पारायण करायचं ठरवलं, करतो आपण, आणि करावं पण, निश्चित करावं दासबोधाचं पारायण. पण निश्चित मला माहिती नसेल की मला याच्यामधनं मिळणार काय आहे, तर त्याचा मला म्हणावा तसा उपयोग होत नाही. म्हणून निश्चित फळ मी का अभ्यास करते? एखादा जो काही ग्रंथ आपण घेऊ, रामरक्षा घेऊ, किंवा आपण भगवद्गीता घेऊ, भागवत घेऊ, तुकाराम गाथा घेऊ, हे कुठले नामदेवांची गाथा आहे, एखादं उपनिषद आहे, हे कुठलंही जर आपण हातात घेतलं तर आपल्याला निश्चित त्याचं फळ माहिती पाहिजे. आणि हे फळ जे आहे हे आपल्याला ते ग्रंथकार सांगतात, तिकडेही आपल्याला विचार करायचा नसतो, म्हणजे तेही तिथे सांगून ठेवलेलं असतं. आणि प्रत्येक ग्रंथाचं फळ याच्यामध्ये एक मुख्य फळ असतं, आणि बाकीचे कितीतरी गौण फळं असतात. म्हणजे आपला फायदा की गौण फळं पण मिळतात आणि मुख्य फळ पण मिळतं. पण ते मला माहित हवं की माहितीच नाहीये. म्हणजे बघा, मी बाजारात जाऊन साधे टोमॅटो जरी घेताना, तेव्हा मी त्याला वर खाली बघते की कुठे लागलं नाहीये ना ते. म्हणजे व्यवहारामध्ये साध्या गोष्टींची जर आपण इतकी काळजी घेतो, तर मी जर एखादा ग्रंथ निवडलाय अभ्यासासाठी, तर निश्चितपणे त्याचा मला उपयोग काय होणार आहे, त्याचा मला फायदा काय होणार आहे, याच्यामध्ये स्वार्थ मी माझा बघायचा नाही का? आणि स्वार्थ बघावा बरं,
म्हणजे जे मी मगाशी म्हंटल की परमार्थ आणि प्रपंच या दोघांचे नियम, यांचे नियम पण वेगळे. म्हणजे प्रपंचामध्ये आपण स्वार्थी नसावं, आपण परोपकारी असावं, सगळं योग्य. पण त्याच्या बरोबर उलट आपण परमार्थामध्ये स्वार्थी असावं. म्हणजे समजा मी माझ्या आई बरोबर घरी राहते आहे आणि आईला थोडंसं बरं नाहीये आणि घराजवळ एखादं कीर्तन आहे, आता लॉकडाऊन सोडा, एरवीचं सांगते, दुपारच्या वेळेला एखादं कीर्तन आहे आणि ते कीर्तन ऐकायला मला जावं असं वाटतं, आणि जर मी आईला थोडंसं बरं नाही आणि असं म्हंटल की आई तुला बरं नाहीये गो, तुझ्याशिवाय मी कशी जाणार, मग तुझ्या कानावर चांगलं पडणार नाही, मग मी कसं स्वार्थी व्हावं, असा विचार परमार्थशास्त्रात करायचा नसतो. परमार्थामध्ये अत्यंत स्वार्थी असावं लागतं. स्वार्थ हा शब्दच किती सुंदर आहे. स्व अर्थ, स्व म्हणजे स्वतःचं सस्वरूप आणि अर्थ म्हणजे प्राप्तव्य. स्वतःचं सस्वरूप प्राप्त करून घेण्यासाठी जे काही करावं लागतं ते परमार्थात निश्चित करावं. म्हणून आपण जेव्हा एखादा ग्रंथ निवडतो अभ्यास करताना, तेव्हा त्याचं निश्चित असं फळ काय मिळणार आहे ते मला माहिती हवं. आणि तिकडे परत आपल्याला डोकं चालवायचं नाहीये, कारण ग्रंथकारांनी ते लिहून ठेवलेलं असतं. फक्त आपण अभ्यास करताना अशा पद्धतीने ते करावं, आपल्याला जर माहिती असेल तर ते फळ मिळून जातं. दासबोधाचा परत घेते सपोर्ट, आधार घेते दासबोधाचा हे कळण्यासाठी, कारण दासबोधामध्ये गौण फळ, जो मगाशी सांगितलं की गौण फळ आणि मुख्य फळ. गौण फळ काय आहे दासबोधाचं सांगताना समर्थ स्वतःच म्हणतात. समर्थ म्हणतात आता श्रवण केलियाचे फळ. म्हणजे आपल्याला काही विचार करावा लागला का की काय फळ मिळणार आहे बुवा, समर्थांनी सांगून ठेवलंय. ते असं म्हणतात की आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ. काय छान आणि किती अनुभूती येते बघा, क्रिया पालटे तात्काळ. आणि खरंच तसं होतं की नाही. म्हणजे आता बघा तुम्ही विचार करा, आता एका फोरम मध्ये जर का आपण खरंच ऐकतोय, जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय, तेव्हा बाकीची सगळी बंधनं सुटली आहेत आपली. सगळं बाकीचं प्रपंच, बाकीचं जग जे आहे ते गळून गेलेलं आहे आणि आपण इथे आहोत. तसंच जर आपण दासबोध वाचतोय आणि त्या दासबोधामुळे क्रिया पालटे तात्काळ होतं, ते फळच आहे दासबोधाचं, तर ते फळच आहे. समर्थ आणि ते गौण फळ आहे बरं, मग मुख्य फळ किती छान असेल बघा. समर्थ म्हणतात आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तात्काळ, तुटे संशयाचे मूळ एकसरा. संशय असतात मनात, प्रचंड संशय असतात की असं केलं तर तसं होईल का नाही. खूप दोष असतात आपल्या बुद्धीमध्ये, ते सगळे दोष हळूहळू जायला लागतात जर आपण योग्य पद्धतीने ग्रंथांचा अभ्यास केला तर. आणि हे आहे गौण फळ. आणि मुख्य फळ सांगताना समर्थ म्हणतात की सायोज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. मग सायोज्य मुक्ती कशी मिळवायची हे वर्मच आपल्या हातात कळतं, आपल्याला एक्झॅक्टली कळतं. मग सायोज्य मुक्ती म्हणजे काय, आयोजकांनी लक्ष द्यावं, अजून माझी प्रवचनं ठेवावीत. गंमत केलीये, कारण हे सगळं एका याच्यामध्ये नाही येऊ शकत. मग सायोज्य मुक्ती आणि मग ते चार मुक्ती, कारण तिकडे हरिपाठामध्ये चारी मुक्ती साधी गेल्या, चार मुक्ती आहेत. मग ते चार मुक्ती आणि मग ही मोक्ष, मग मोक्ष ही संकल्पना काय, मग मोक्ष म्हणजे सायोज्य मुक्ती का, असे प्रश्न पडले पाहिजेत बरं आपल्याला. आणि पडले की मग आपल्याला उत्तरं मिळायला लागतात, आणि ती सगळी उत्तरं त्या ग्रंथांमध्ये असतात. आता आपण विचार करत होतो अनुबंध चतुष्टयाकडे परत येऊया. आपण एक पाहिलं ते म्हणजे अधिकारी. निश्चितपणे त्यांच्या डोळ्यासमोर असतो अधिकारी आणि त्याला समोर ठेवून ग्रंथ निर्माण केला असतो. दुसरं, निश्चितपणे ग्रंथकाराला विषय काय आहे ते माहिती असतं. तिसरं, हे जर आपण वाचलं तर आपल्याला फळ काय मिळणार हे ग्रंथकारांनी स्वतःहून सांगून ठेवलेलं असतं. आणि शेवटचं संबंध. चार गोष्टी. संबंध, संबंधाबद्दल मी बोलण्यासारखं काहीच नाहीये, कारण संबंध ही खूप एक तांत्रिक गोष्ट आहे फक्त. आणि संबंध हा खूप गोड आहे खरं. संबंधाचा अर्थ आहे ते ग्रंथकार सांगत नाहीत संबंध म्हणजे काय. संबंध म्हणजे जेव्हा मी एखादा ग्रंथ अभ्यासाला घेते तेव्हा जो वाचणारा आहे त्यांनी स्वतःचा संबंध जोडून घ्यायचा असतो त्या ग्रंथाशी. आता समाजा परमार्थ विज्ञान आहे, मी अभ्यास करण्यासाठी ते घेतलं, तर मी माझा एक संबंध जोडायला हवा याच्याशी, की याच्यामधनं मला फायदा काय होणार आहे. आणि तो प्रत्येकाने आपापला करायचा असतो, की मला कुठल्या प्रकारे काय प्राप्त होणार आहे ते वाचल्यानंतर. हे कोणी सांगत बसणार नाहीये, ते स्वतः ठरवायचं असतं आणि स्वतः त्याचा फायदा करून घ्यायचा असतो. मग या चार गोष्टी ज्याला असतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. मग आता आपण जे जे काय आतापर्यंत ग्रंथ वाचले असतील, भगवद्गीता असेल, ते सगळं शोधावं मग तिकडे, की या चार गोष्टी कुठे कुठे आल्यात, भगवंतानी काय काय सांगितलं आहे. हा आपला होमवर्क आहे पुढच्या वेळेला परत भेटेपर्यंत. पण एवढंच म्हणजे ग्रंथ नाही,
त्याच्या पुढे ग्रंथकार जेव्हा ग्रंथ लिहितो तेव्हा तो षडलिंगांचा आधार घेतो. म्हणजे दोन गोष्टी सुरुवातीला आपण पाहिल्या की एक म्हणजे अनुबंध चतुष्टय म्हणजे चार गोष्टी, आणि दुसरं म्हणजे षडलिंग. खूप कंटाळवाणी असू शकतो आत्ताचा विषय, सगळा टेक्निकल आहे, पण एकदा तरी हे निश्चित माहिती हवं की नाही आपल्या सगळ्यांना. आणि मग एकदा कळलं की आपल्याला ते आपलं आपलं शोधता येतं आणि मग आपल्याला होणारा फायदा त्या ग्रंथांचा जास्त होतो. षडलिंग या शब्दाचा अर्थ सांगते. षड म्हणजे सहा आणि लिंग म्हणजे आधार किंवा खुणा, म्हणजे सहा गोष्टींचा आधार ग्रंथकार एखादा ग्रंथ लिहिताना घेतात. आणि इतकी गंमत आहे की मी जे आता बोलते आहे ते तुम्हाला तुमच्या तुमच्या ग्रंथात नंतर मिळणार आहे तिथे. आणि मग आपल्याला इतका वेगळ्या पद्धती, वेगळ्या लेवलवर आपण अभ्यास करायला लागतो जेव्हा आपल्याला सगळं हे कळायला लागतं. षडलिंगांबद्दल थोडंसं बोलते. सहा लिंग आहेत, त्याच्यामधले एक दोन सुरुवातीचे तर अगदी आपण व्यवस्थित घेऊयात. त्याच्यामध्ये सगळेच घ्यायचा प्रयत्न करूया, वेळेत संपेल. अजून माझ्याकडे 15 ते 20 मिनिटं आहेत, षडलिंग संपतायत त्याच्यामध्ये. त्याच्यामधला पहिला लिंग आहे उपक्रम आणि उपसंहार. आपल्याला माहित नाही असं नाही बरं का, आपल्याला माहिती असेल. आणि आपण काल जे आपल्याला पीडीएफ पाठवले होते त्याच्यामधनं ही सगळी माहिती आपल्याला मिळालेली आहे, पण त्या माहितीचा वापर कसा करून घेऊया ते आपण पाहूया. पहिला लिंग आहे उपक्रम आणि उपसंहार. मग उपक्रम म्हणजे काय ते तिकडे दिलेलं आहे. उपक्रम म्हणजे विषयाची सुरुवात, म्हणजे ग्रंथामध्ये विषय असतो ते आपण पाहिलं की नाही, मग ते विषयाची सुरुवात म्हणजे उपक्रम आणि विषयाचा शेवट म्हणजे उपसंहार. ही त्याची व्याख्या. पण थोडंसं डीपर लेवलवर समजून घेऊया, कारण मला स्वतःला जेव्हा मी अभ्यास करायला लागले तेव्हा ते खूप उशिरा कळलं होतं. याचा अर्थ मला खूप उशिरा कळला होता आणि मला जे जे प्रॉब्लेम्स कुठे कुठे येत गेले ते मी इकडे समोर ठेवायचा प्रयत्न करते. तुम्हाला नसतील ते प्रॉब्लेम्स, तुम्हाला आले नसतील कदाचित. पण उपक्रम म्हणजे ग्रंथाची सुरुवात नाही, ग्रंथाची सुरुवात नसून विषयाची सुरुवात, हा फरक आहे. कारण ग्रंथाची सुरुवात कुठल्या म्हणजे ग्रंथाची सुरुवात करायला परत वेगळी नियमावली आहे, तिथे मी जात नाही. कारण त्याला मंगलाचरणाचे श्लोक म्हणतात सुरुवातीला. कुठलाही ग्रंथकार जो असतो तो मंगलाचरण करून ग्रंथाची सुरुवात करतो. आणि त्या मंगलाचरणाला पण परत पद्धती आहेत, म्हणजे कुठल्या पद्धतीने मंगलाचरण केलेलं आहे, मग ते नमस्कार रूपी आहे का, ते आशीर्वाद मागून आहे का, किंवा वस्तू निर्देश म्हणजे ब्रह्माकडे निर्देश करून केलं आहे का, त्या विषयाला हात लावत नाही. कारण ती ग्रंथाची सुरुवात वेगळी झाली, त्याच्यामध्ये आपण नको जाऊया. आता आपला विषय आहे उपक्रम आणि उपसंहार. ग्रंथाचा म्हणजे काय? उपक्रम म्हणजे विषयाची सुरुवात, काय मुख्य विषय मांडायचा आहे त्याची सुरुवात, आणि तो मुख्य विषय संपला की त्याला उपसंहार असं म्हणतात. आणि सगळ्या ग्रंथांमध्ये हे असतंच. आणि अजून एक महत्वाचा पॉइंट या उपक्रम आणि उपसंहाराबद्दल जाणून घ्यायचा आहे की या उपक्रम आणि उपसंहार या दोघांमध्ये एकवाक्यता हवी. आता याच्यामधलं एकही वाक्य कमी करायचं नाही बरं का ही व्याख्या मांडताना. उपक्रम म्हणजे विषयाची सुरुवात, उपसंहार म्हणजे विषयाचा शेवट, आणि या दोघांमध्ये एकवाक्यता हवी. का? कारण ग्रंथकाराने जेव्हा विषय सांगायला सुरुवात केलेली असते तेव्हा तो डायरेक्ट मेन मुद्द्याला हात लावत नाही, उपोद्घात म्हणतात त्याला, तो वेगळीकडनं सुरुवात करतो आणि हळूहळू हळूहळू आपल्याला तो मुख्य विषय कसा कळेल हे सांगायला लागतो. नाहीतर उगाच काय एवढे ग्रंथ मोठे झालेत, म्हणजे 7,500 श्लोक आहेत दासबोधामध्ये, 9,000 ओव्या आहेत ज्ञानेश्वरीमध्ये. मुख्य जे सांगायचं होतं ते सांगण्यासाठी त्यांना एवढे सगळे श्लोक किंवा इतके सगळे विचार मांडावे लागले मुख्य विचार कळण्यासाठी. मग विषयाची सुरुवात जी केलेली आहे त्याच विषयाच्या सुरुवातीला पकडून विषयाचा शेवट केला जातो. आणि ते त्याच्यामधलं सौंदर्य आहे बरं, ग्रंथांमधलं सौंदर्य आहे. म्हणजे कुठेतरी तो काहीतरी सांगायला लागतो आणि मग त्याला हे आठवतं, मग ते आठवतं, मग ते आठवतं, आणि कुठेतरीच एंड करतो जाऊन. असं नसतं, त्याला निश्चितपणे माहिती असतं सुरुवात कुठे करायची. आपण उदाहरण घेऊया, एक्झाम्पल घेऊया, ते म्हणजे भगवद्गीतेचं. भगवद्गीता आपल्याला माहिती आहे, दासबोधाचं पण घेऊ शकतो. भगवद्गीतेमध्ये बघा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. मग ते मंगलाचरण कसं आहे ते आता माझा विषय नाही म्हणून तिकडे मी जात नाहीये. पण धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे जी सुरुवात केलेली आहे ते म्हणजे विषयाची सुरुवात नाहीये, उपक्रम नाहीये तो. मग उपक्रम कुठे चालू झाला? भगवंतानी उपक्रम कुठे केलाय? दुसऱ्या अध्यायामध्ये. म्हणजे संपूर्ण एक अध्याय संपल्यावर
दुसऱ्या अध्यायामध्ये 11वा श्लोक जो आहे, आशोच्यानंद शोचस्वम, हा श्लोक जिकडे चालू होतोय, म्हणजे ज्यांच्यासाठी तू शोक करतो आहेस, तो शोक करण्याची गरज नाहीये. इथून सुरुवात केलेली आहे. शोक करायचा नाहीये तुला, हे सांगायचंय. त्याची सुरुवात, शोकाची सुरुवात जी केलेली आहे आणि शोक संपवायचा आपल्या प्रत्येकाचा. ग्रंथांची रचना, या ग्रंथाची रचना म्हणजे भगवद्गीता या ग्रंथाची निर्मिती का केली आहे भगवंताने, की जो आपल्याला शोक होतो त्या शोकाचं निरसन करण्यासाठी, शोक संपवण्यासाठी. मग ते संपवलंय कुठे, म्हणजे दुसऱ्या अध्यायात 11वा श्लोकामध्ये उपक्रम आणि उपसंहार. तो काय शेवटचा श्लोक आहे का, म्हणजे 18व्या अध्यायामध्ये 78 श्लोक आहेत. मग 78वा श्लोक जो आहे तो उपसंहार आहे का, तर नाही. उपसंहार जो आहे तो 66व्या श्लोकामध्ये आहे. बघा, अभ्यास करायला लागले की मजा यायला लागते. 66व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. म्हणजे मा शुचा, मा म्हणजे नको, शोक, शोक करू नकोस रे बाबा. आता तरी सगळं सांगून झालं, तू उगाच शोक करत आहेस आणि आता तरी शोक करणं संपव. आहे की नाही एकवाक्यता दोन्हीच्या विषयांमध्ये. याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहार. निश्चितपणे ग्रंथ हे लिंग आहेत, हा आधार घेतला, या गोष्टींचा आधार घेऊन एक चौकट बसवली ग्रंथाची मेन. म्हणजे एक समजा फोटो आहे, एक फोटो आहे आपल्या घरी, आपल्याला लावायचा आहे कुठेतरी, तो त्याला फोटो फ्रेम मध्ये लावतो की नाही आपण, ती फोटो फ्रेम म्हणजे अनुबंध चतुष्टय असं आपण समजूया. आणि ती फ्रेम तयार झाली, मग त्याला खिळा पाहिजे की नाही कुठे लटकवायला, किंवा जर टेबलवर ठेवायचं त्याला टेकू पाहिजे की नाही. मग तो टेकू म्हणजे हे 6 आधार आहेत आणि त्या 6 आधारांना षडलिंग असं म्हणतात. आणि त्याच्यामधलं पहिलं आपण पाहिलं ते म्हणजे उपक्रम आणि उपसंहार आणि त्यांच्यामधली एकवाक्यता. अजून एक म्हणजे आपण दासबोधाचा विचार करत होतो, दासबोधामध्ये पण सांगताना की उपक्रम विषयाला सुरुवात करताना समर्थ म्हणतात नवविधा भक्ती आणि ज्ञान. त्यांना नक्की माहितीये विषय त्यांना काय सुरू करायचंय. समर्थ म्हणतात नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. मला काय काय सांगायचंय ते आता मी सुरू करतो. सुरुवातीला म्हणतायत ते, हे सगळं मी निरोपिले आहे, एवढं सगळं मी सांगितलेलं आहे. आणि संपवताना आपण शेवटी म्हणजे दासबोध आपण वाचतोच आहे आणि दासबोध समाज कुठेही जरी आपण थांबलो तरी शेवटचे 12 श्लोक जे आपण परत म्हणतो धांदोळ्याचे, त्या 12 श्लोकांमध्ये समर्थ जेव्हा धांदोळ्या घ्यायला लागतात ते सगळे उपसंहाराचे श्लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हणतो की हिशोब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनेचा ठाव नाही. म्हणजे हे सगळं आधी साधन दिलेलं आहे आपल्याला. भक्ती हे साधन दिलेलं आहे, वैराग्य हे साधन दिलेलं आहे, ज्ञान हे साधन दिलेलं आहे. आणि आता हे सगळं प्राप्त झालं की मग साध्य होता साधन आहे. साध्य जे आहे ते साध्यच झाले ना, आपल्याला मिळवायचं काय, मग साधना कशाला हवेत. म्हणजे परत उपक्रम आणि उपसंहार याच्यामधली एकवाक्यता. अशा पद्धतीने आपण ग्रंथांकडे पाहायचं असतं आणि हळूहळू मग आपल्याला त्याचा उपयोग व्हायला लागतो. आतापर्यंत आपण एक षडलिंग पाहिलं. दुसरं जे आहे त्याला म्हणतात अभ्यास. अभ्यास आणि अभ्यास म्हणजे काय, मी लागते माझ्या लेकीच्या मागे सारखी सारखी अभ्यास कर ग, अभ्यास कर ग. पण आता काय होतंय ग्रंथांकडे बघताना मलाच ते करावं असं वाटतंय, सारखा सारखा अभ्यास करावा लागतो. आणि सारखी सारखी गोष्ट जी करायची असते त्यालाच अभ्यास असं म्हणतात. आणि अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कुठल्या गोष्टीचा त्या ग्रंथाच्या रिलेटेड किंवा त्या ग्रंथामध्ये करावा, कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यावं, हे त्या ग्रंथकारानेच सांगून ठेवलेलं असतं. म्हणजे समर्थ काय म्हणतात बघा, समर्थ म्हणतात 20 दशके 200 समास साधके पाहावे सावकाश विवर्ता विशेषा विशेष कळो लागे. सारखा सारखा त्या गोष्टींकडे तुम्ही पहा, सारखा अभ्यास करा असं ते आपल्याला म्हणतात. किंवा आपण हरिपाठाकडे बघूया, हरिपाठ काय सांगतं आपल्याला सारखं सारखं, अभ्यास म्हणजे कुठली गोष्ट विसरायचीच नाहीये. हरिपाठ करताना, हरिपाठ म्हणताना तेव्हा माऊली म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, विसरू देतात का ते, म्हणजे हरिमुखे म्हणा हे अभ्यास आहे हरिपाठासाठी. मग आपल्याला हळूहळू हळू हे लिंग काय असतात ते कळायला लागतात. म्हणजे आपण पहिलं लिंग पाहिलं ते म्हणजे उपक्रम आणि उपसंहार याच्यामधली एकवाक्यता. दुसरं आपण पाहिलं अभ्यास. आता तिसरं आहे ते म्हणजे अपूर्वता. आपल्याला अपूर्वता समजल्यानंतर आपण जेव्हा ग्रंथ वाचायला लागतो तेव्हा आपल्याला कळायला लागतं की हा हे अपूर्वता आहे बरं का, ही अपूर्वता ही ग्रंथकारांनी वापरलेली आहे. म्हणजे हे लिंग इकडे वापरलेलं आहे त्याची मजा आपल्याला यायला लागते. अपूर्वता म्हणजे ग्रंथकार आपल्याला सांगतो की या ग्रंथामध्ये तुम्हाला जे फळ मिळणार आहे
ते इतरत्र कुठेच मिळणार नाही, तुम्हाला इथेच मिळणार. म्हणजे किती छान गोष्टींचा आधार हे ग्रंथकार घेतात बघा, की माझ्याच ग्रंथात तुम्हाला हे मिळणार, बरं दुसरीकडे मिळणार नाही. म्हणजे आपण टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट बघतो बघा, की आमचंच प्रोडक्ट कसं चांगलं आहे, तशा पद्धतीचं थोडंफार अपूर्वता आहे. अपूर्वता म्हणजे ग्रंथाचं वैशिष्ट्य. माझा ग्रंथ बाकीच्या ग्रंथांपेक्षा कसा वेगळा आहे? आणि काय ग्रंथ कमी आहेत का? आहेत ना, ग्रंथ खूप आहेत. पण माझा ग्रंथ कसा आउटस्टँडिंग आहे, वेगळा, हे ग्रंथकार स्वतः सांगतात. आणि या ग्रंथकारांमध्ये म्हणजे हा त्यांचा काय स्वार्थ आहे का, की त्यांचे कॉपीज खूप खपाव्यात, त्यांचे ग्रंथ अजून त्याला मागणी असावी, हा त्यांचा हेतू नाहीये. त्यांचा हेतू खूप शुद्ध असतो, की लोकांना प्रवृत्त करावं, की जे त्यांना मिळालेलं आहे ते आपल्याला मिळावं, इतकाच शुद्ध हेतू या ग्रंथकारांचा असतो. बघा, मारुती स्तोत्रामध्ये पण आपण म्हणतो, की नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने. मग भीमदर्शन घेतल्याने की आपल्या चिंतांचा नाश होणार आहे, हे इथेच होणार ना. म्हणजे तेच स्तोत्र म्हटल्याने तिथे होणार आहे ते. अशा पद्धतीने ते वेगळं असतं. विवेक सिंधू या ग्रंथाचा आपण आधार घेऊया. आज ग्रंथ परिचय असाच विषय आहे, म्हणून अतिशय सुंदर ग्रंथ, जे प्रत्येकाने जावंच एकदा तरी त्या ग्रंथाकडे. अशा एका ग्रंथाबद्दल म्हणजे त्या ग्रंथाची अपूर्वता सांगताना मुकुंदराजा काय करतात, म्हणजे मुकुंदराजांबद्दल बोलताना असं इतकं प्रेम भरून येतं अंतःकरणामध्ये. म्हणजे आपल्याला आद्य मराठी ग्रंथ म्हणून ज्ञानेश्वरी माहितीये, म्हणजे पहिला ग्रंथ मराठी मधली ज्ञानेश्वरी म्हणून माहितीये. पण ते तसं नाहीये. आद्य मराठी ग्रंथ जर कुठला असेल तर तो विवेक सिंधू आहे. आणि विवेक सिंधू इतका उत्तम ग्रंथ आहे, तो प्रकरण ग्रंथ होतो. आपण जे मगाशी ग्रंथांची नावं पाहिली, प्रकरण प्रक्रिया, त्याच्यामध्ये जात नाही, फक्त सांगते की तो इतका उत्तम ग्रंथ आहे. आणि तो पहिला ग्रंथ असल्यामुळे बरेचसे श्लोक जे आहेत विवेक सिंधू मधले, ते मुकुंद राजांनी लिहिलाय तो. मुकुंद राजांना खर्ची पाडावी लागले होते, की बाबा मराठीत हे वाङ्मय वाचा, कारण त्याच्या अगोदर सगळं संस्कृतमध्ये होतं. आणि आधीच्या पंडितांना असं वाटायचं की जर का ते सगळं वाङ्मय आपण मराठीमध्ये आणलं, तो नको नको त्यांच्या हातामध्ये ते ज्ञान पडेल आणि नको तो वापर केला जाईल. आणि ते काय त्यांचं योग्य नाही असं नव्हतं, योग्य होते विचार आधीच्या पंडितांचे. पण हे संत जे आहेत, मुकुंद राजांसारखे संत जे आहेत, ते फार प्रेमळ आहेत. आणि त्यांनी जर हे सगळे ग्रंथ मराठीत आणले नसते, इतके सुंदर श्लोक आहेत. अगदी नक्की विवेक सिंधू हा ग्रंथ वाचावा. त्याच्यामधले एक दोन श्लोक मुद्दाम घेतलेत. ते असं म्हणतात की जरी रुईची आहे झाडी, आणि आपण जेव्हा हे श्लोक वाचायला लागतो तेव्हा आपल्याला साधर्म्य या श्लोकांचं आणि दासबोधामधलं कळतं. आणि असं माझ्या कुठेतरी वाचनात आलंय की मुकुंदराजांच्या म्हणजे मुकुंदराजांचं नातं, म्हणजे समर्थांचं आणि मुकुंदराजांचं काहीतरी नातं होतं. आणि ते खूप आधी, म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पण आधी मुकुंदराज होऊन गेलेत. आणि मुकुंदराजांचा विचारांचा पगडा हा समर्थांवर इतका जाणवतो. म्हणजे आपण जेव्हा समाज वाचायला लागतो, म्हणजे विवेक सिंधू मधले विषय मांडण्याची पद्धत आणि दासबोधामध्ये विषय मांडण्याची पद्धत ही इतकी सारखी आहे की कसा पगडा समर्थांवर मुकुंदराजांचा होता ते कळतं. म्हणजे गुरु शिष्य संवाद आहे, अशा अशा पद्धतीनेच एंड केलेले आहेत तिकडले समाज विवेक सिंधू मधले. म्हणजे गुरु शिष्य संवादात्मक ग्रंथ आपल्याला नवीन नाहीयेत. आपलं बरचसं वाङ्मय जे आहे ते गुरु शिष्य संवादात्मकच आहे. पण तरी पण विवेक सिंधू आणि दासबोध याच्यामध्ये खूप सिमिलॅरिटी आहे. ते आपण प्रत्येकाने आनंद घ्यावा. त्याच्यामधले दोन श्लोक मुद्दाम घेतलेत. विवेक सिंधूकार म्हणजे मुकुंदराज असं म्हणतात, जरी रुईची ये झाडी भरती मधाची या कावडी, तरी हिंडोवया आडपाडी का पडो द्यावी. म्हणजे ते असं म्हणतायत की रुईचं झाड ते काय फार उंच नसतं. जर रुईच्या झाडावर मधाचं पोळं लागलं तर नाही, मला मधाचं पोळं उंच झाडावर लागलेलंच हवं असतं, असं म्हणण्यात काय अर्थ आहे. म्हणजे हा वेदांत शास्त्राचा मतितार्थ जर मंथन करून जर तो मराठीमध्ये आम्ही देऊ करतोय, तर तुम्ही तो का घेऊ नये, असं म्हणतात तिकडे मुकुंदराज. पुढे ते म्हणतात, वेदांत शास्त्राचा मतितार्थू मराठीय जोडे फलितार्थू तरी चतुरी परमार्थू का नेघो ना. म्हणजे इकडे जर मिळत असेल तर इकडे का घेऊ नये. आणि असे मुकुंदराज माझ्याच ग्रंथामध्ये, माझ्या ग्रंथाची अपूर्वता काय आहे हे सांगताना बघा काय म्हणतायत ते असं म्हणतात की जेया नाही शास्त्र प्रचिती, अपूर्वता आहे का याची.
की हे दुसरीकडे कुठे नाही, हे इकडेच तुम्हाला मिळणार. मग हे जर हवं असेल तर मग माझा ग्रंथ वाचा. मुकुंदराज असं म्हणतायत, जेया नाही शास्त्र प्रचिती, म्हणजे ज्यांना शास्त्राची प्रचिती नाही, ज्यांना शास्त्र कळत नाही. जेया नाही शास्त्र प्रचिती, नेणती तर्कमुद्रेची स्थिती, म्हणजे तर्क वितर्क कसं करतात हे मला कळत नाही, ज्याला कळत नाही. तेया लागी मराठी युक्ती, केली ग्रंथ रचना. मग त्यांच्या लोकांसाठी मी एक युक्तीच केली आहे, की त्यांच्यासाठीच मी ग्रंथ रचना करून टाकली आहे. तिथे छान पद्धतीने म्हणजे आपल्याला जावं असं वाटतं. अपूर्वता म्हणजे काय, की आपल्याला त्या ग्रंथाकडे जावं असं वाटतं. नाही ना, खरंच आपल्याला शास्त्राचं काहीच कळत नाही, शास्त्रार्थ आपल्याला कळत नाही, शास्त्र अवघड आहे समजणं. मग ते बाकीचं शास्त्र म्हणजे 5 शास्त्र सोडाच, आपल्याला आपलं शास्त्र म्हणजे जे उत्तर मीमांसा, मग पूर्वमीमांसा आणि बाकीचे जे वेदांत दर्शन आहेत ती नाही कळत. आणि ती दर्शनं नाही कळली तर एक्झॅक्टली आपलं दर्शन कसं वेगळं आहे त्यांच्यापेक्षा, म्हणजे एक तर्क परंपरा आहे, तर्क मुद्रेची स्थिती असा शब्द वापरलाय तिकडे मुकुंद राजांनी. तर्कशास्त्र नाही ना कळत. म्हणजे एखादा मुद्दा जेव्हा ग्रंथकार मांडतात तेव्हा एक तर्कसंगती त्यांनी आधी घेतलेली असते. आणि मग तर्कसंगती म्हणजे मी फक्त वाचून दाखवते की नैयायिक जे असतात किंवा वैशेषिक जे असतात त्यांनी तर्कसंगती कशी केली असते, आणि त्या तर्कसंगतीला जोडून किंवा त्याला खोडून वेदांती कसा विचार मांडतात. तर्क परंपरा असं म्हणते की एखादं एक प्रतिज्ञा वाक्य असतं, ऐकूया, हा अवघड विचार आहे पण ऐकूया, कधीतरी तरी ऐकूया. आणि मग हे सगळं अवघड असताना मग आपल्या संतांनी संत ग्रंथ कसे सोपे केले ते आपल्याला कळतं. मग म्हणजे आपण जेव्हा शास्त्र ग्रंथ अभ्यासाला जातो तेव्हा अशा पद्धतीने विचार मांडल्याचं, म्हणजे एक प्रतिज्ञा वाक्य असतं, एक बेस वाक्य, त्या बेस वाक्याचा हेतू असतो, त्याला व्याप्ती असते, मग त्याला दृष्टांत असतो, त्याला उपनयन असतं, त्याला निगमन असतं, आणि मग ते सगळं कळलं पाहिजे. मग एक तर्क पुढे येतो आणि त्या तर्काला तर्कांत प्रतिष्ठानात, म्हणजे तर्कात कधीच हे शास्त्र प्रतिष्ठित होऊ शकत नाही, ब्रह्मसूत्र सांगतं. मग एका तर्काला दुसरं तर्क, हे काहीच मला कळत नाही, नको ना मला ते नाही कळलं, नको चालेल मला नाही कळलेलं. मग म्हणून आपल्याला अपूर्वता सांगण्यासाठी की हे सगळं नाही ना कळत तुम्हाला, मग माझ्या ग्रंथामध्ये हे सगळं न कळता पण ते असं म्हणतात की जेया नाही शास्त्र प्रचिती, नेणती तर्क मुद्रेची स्थिती, ते आला की मराठी या युक्ती, केली ग्रंथ रचना. कळली की नाही अपूर्वता. मग जावं लागतं आपल्याला, या संतांकडे जावं लागतं. अशा पद्धतीने लिंग म्हणजे आधार घेऊन आपल्याला संत ग्रंथ निर्माण करतात आणि आपल्या समोर ठेवतात. त्याच्या पुढचं आपण बघूया लिंग, चौथं लिंग. आतापर्यंत आपण 3 पाहिले, मी परत परत उच्चार करते, आपण विसरायचं नाही, आपण अभ्यास करतोय. उपक्रम आणि उपसंहार यांच्यामधली एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, आणि आता चौथं म्हणजे फळ. जो फळ म्हणजे तिकडे पण आपण फळ पाहिलं होतं की नाही, अनुबंधामध्ये पण फळ सांगितलंय आणि इकडे षडलिंगांमध्ये परत फळ. मग या फळांमध्ये काही फरक आहे का? आहे. जर परत शास्त्राने इकडे पण फळ सांगितलेलं आहे तर इकडचं फळ आणि तिकडचं फळ म्हणजे अनुबंधामध्ये पण आपण पाहिलं की नाही, अधिकारी, विषय, फळ आणि संबंध, त्याच्यामध्ये प्रयोजन म्हणजे फळ असं आपण पाहिलं होतं. मग तिकडचं फळ आणि इकडच्या फळामध्ये फरक काय, प्रश्न पडले पाहिजेत छान, आणि प्रश्न पडली की उत्तर मिळतात. इकडचं फळ म्हणजे काय, ग्रंथ संपूर्णपणे सांगून झाल्यानंतर, म्हणजे तिकडे अनुबंधामध्ये जे फळ सांगितलेलं आहे तिकडे फळाचा निर्देश केलेला आहे, म्हणजे हे फळ तुम्हाला मिळू शकतं असं सांगितलेलं असतं. आणि इकडे जेव्हा आधार घेतला जातो आणि हे हे म्हणजे काय, इकडलं फळ म्हणजे ग्रंथाचे प्रयोजन सिद्ध झाले, म्हणजे ग्रंथाचा हेतू सिद्धीला गेला, की आपण कशासाठी ते वाचलंय ते सिद्धीला गेलं की त्याला फळ मिळालं असं आपण म्हणायचं. मग समर्थ काय म्हणतात बघा, समर्थ काय म्हणजे फळ काय आहे दासबोधाचं, हे षडलिंगांमधलं ते सांगताना समर्थ असं म्हणतात की झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ, अंतरी बिंबले. मला जे काही सांगायचं होतं की नाही तुम्हाला ते आता निश्चित, म्हणजे झाले साधनेचे फळ. काय सुंदर, म्हणजे या एका श्लोकावर एक संपूर्ण प्रवचन होऊ शकतं, एवढं काही या एका श्लोकामध्ये समर्थाने सांगून ठेवलेलं आहे. झाले साधनेचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्म ते निश्चळ. ते निश्चळ कसं, ते निर्गुण कसं, हे अंतरी जसं ते आहे तसं माझ्या आत बिंबलं जाणं, हे त्याचं फळ. हे समर्थ दासबोधाबद्दल सांगतात. विवेक सिंधूचा विषय निघाला म्हणून विवेक सिंधूचं फळ सांगताना मुकुंदराज काय सांगतायत ते ऐकूया. म्हणजे शब्द त्यांचे घेतले ना की आपल्या कानाला ऐकायला गोड वाटतं.
ते असं म्हणतायत की ब्रह्मानंद सागरी, बघा त्यांचे शब्द किती छान आहे, किती छान श्लोकांची निर्मिती झाली असते. विवेक सिंधुकार असं म्हणतायत की ब्रह्मानंद सागरी विरली चित्त लहरी. म्हणजे चित्तांमध्ये चित्त समजण्यासाठी मग अंतःकरण समजावं लागतं. मग अंतःकरणाचे घटक किती, मग ती चित्तवृत्ती, मग मनोवृत्ती, मग अहमवृत्ती, हे सगळं समजावं लागतं. पण चित्त हे समजण्यासाठी आता करंट आतमध्ये ऍक्टिव्ह काय आहे, म्हणजे अवधारणात्मक चित्त, हा आता मी काय धारण केलेलं आहे त्याला चित्त असं आपण समजूया. आणि ते असं म्हणतात की ब्रह्मानंदी सागरी, जेव्हा मी ब्रह्मानंदाच्या सागरात असते तेव्हा विरली चित्त लहरी, चित्तांमधनं लहरीच वृत्तीच उठत नाहीयेत माझ्या. म्हणजे संपूर्णपणे आतमध्ये आपलं अंतःकरण जे आहे ते जेव्हा शांत दशेला असतं तेव्हाच मी ब्रह्मानंद लहरी अनुभवू ब्रह्मानंदाच्या सागरामध्ये मी डुंबू शकते, त्याचा अनुभव मी घेऊ शकते. तेय रूप कवण करी समाधी सुखाचा. आता हे सगळं जे आहे ते मी कुठल्या तोंडाने सांगू मी तुम्हाला, ते तुम्हीच अनुभवा ते सुख. आणि हे अनुभवणं म्हणजे काय, हे त्या ग्रंथाचं फल आहे, हे मुकुंदराज आपल्याला सांगतायत. म्हणजे हे झालं फळ, हा लिंग म्हणजे आधार. आता पुढचं बघूया 5वं. मग आतापर्यंत जे काय घेतलं त्याचा परत उल्लेख करते, कारण आपण अभ्यास करतो आणि आपण विसरायचं नाहीये. उपक्रम आणि उपसंहार यांच्यामध्ये एकवाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, आणि आता 5वं जे आहे त्याला म्हणतात अर्थवाद. अर्थवाद पण छान आहे. अर्थवाद म्हणजे ग्रंथकाराला एखादा मुद्दा किंवा ग्रंथाचं महत्व पटवून द्यायचं असतं. आणि ग्रंथाचं महत्व पटवण्यासाठी तो अवाजवी स्तुती करतो की माझा ग्रंथ खूप छान आहे, माझा ग्रंथ असा आहे, माझा ग्रंथ तसाही आहे. आणि अवाजवी स्तुती केली जाते. म्हणजे कधीतरी ना ओव्हर कमिटमेंट्स देणं आपण म्हणतो की नाही, म्हणजे आपण आपल्या शब्दांमध्ये हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. म्हणजे खूप फ्लॉवरी असं मोठं करून त्यांनी सांगितलेलं असतं त्यांच्या ग्रंथांबद्दल. त्याचं कारण असं आहे की ऍटलिस्ट तेवढं ऐकल्यानंतर तरी त्या ग्रंथाकडे जावं, त्या ग्रंथांचा अभ्यास करावा असं आपल्याला वाटायला लागतं. माझा बहुतेक वेळ संपतोय, पुढच्या 5 मिनिटात मी विषय संपवायचा प्रयत्न करते. अर्थवाद हा आपल्याला दासबोधामध्ये, मी फक्त दासबोध आपल्याला माहिती असलेल्या ग्रंथांचा आधार मुद्दामून घेतलाय, कारण आपण ते कधीतरी वाचलं असतं आणि मग आपल्याला आठवतं की हा हे जे आहे हा अर्थवाद आहे, ही युक्ती आहे, हा आहे हा अभ्यास आहे, हे आपल्याला आठवायला लागतं. म्हणून माहीत असलेल्या ग्रंथांचे आधार घेतलेले आहेत. समर्थ असं म्हणतात, म्हणजे अर्थवादासाठी समर्थांची ओवी बघा. समर्थ असं म्हणतायत की एक तर आपल्याला हे पण माहिती आहे, हरिपाठामध्ये पहिलाच श्लोक, देवाची येद्वारी उभा क्षणभरी, हा अर्थवाद आहे की नाही अर्थवाद. म्हणजे एका क्षणामध्ये खरं म्हणजे काही होतं का, आपण किती वेळ जरी तिकडे उभं राहिलो त्या देवाच्या द्वारात आणि आपल्याला अर्थच कळत नाही, आपल्याला देवळाचं दार वाटतं, देवळाचं द्वार, ते देवळाचं द्वार नसून देवाचं द्वार आहे. म्हणून मग ते त्यांचा देव कळला पाहिजे, तो अर्थवाद नसतोही. पण अर्थवादाचा हा अभंग असू शकतो. ते काय म्हणतात, देवाची द्वारी उभा क्षणभरी, म्हणजे क्षणभरी जरी उभा राहिलात ना तरी तेणे मुक्तीचारी, तुम्हाला 4 मुक्ती मिळणार. कुठे झालं, काहीच नाही घडलं. मग अशा पद्धतीने जेव्हा विचार मांडला जातो तेव्हा त्याला अर्थवाद आहे असं समजून घ्यायचं. समर्थ काय म्हणतात बघा दासबोधामध्ये, समर्थ म्हणतात नासे अज्ञान दुःख भ्रांती. म्हणजे जर तुम्ही दासबोधाचा अभ्यास केला तर काय होईल, नासे अज्ञान दुःख भ्रांती शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. म्हणजे एकदम सोपं वाटून जातं आपल्याला, शीघ्र, फास्ट, शीघ्रची अर्थवाद आहे तो. शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती ऐसी आहे फलश्रुती ये ग्रंथी. आता आपल्याला अर्थवाद म्हणजे कळतो की त्यांनी अवाजवी स्तुती केलेली असते आपल्या ग्रंथाची, कारण त्यांची तळमळ असते की आपण तो ग्रंथ त्यांना जसा हवा तसा तो वाचावा. आपण विवेक सिंधू चा उल्लेख केलाय म्हणून त्याचे काही त्याच्यामधले रेफरन्सेस काही घेते. विवेक सिंधुकार असं म्हणतायत म्हणजे अर्थवादावर ते असं म्हणतात की सद्य ज्ञानोत्पत्ती ऐसी प्रतिज्ञा. सद्य सुंदर आहे बरं का, अवघड नाहीये, सोपं आहे, परत ऐकलं की समजतंय आपल्याला. सद्य ज्ञानोत्पत्ती ऐसी प्रतिज्ञा तरी न करावी येत विषयी अवज्ञा. येथ ग्रंथाचे श्रवण मात्रे सर्वथा होई जे म्हणून या. ते असं म्हणतात की सद्य ज्ञानोत्पत्ती ऐसी प्रतिज्ञा, मी प्रतिज्ञा करतो की तुम्हाला सद्य म्हणजे आत्ताच्या आत्ता, म्हणजे याच जन्मी, याची देही याची डोळा, तुम्हाला मोक्षप्राप्ती मिळेल. म्हणजे फक्त श्रवण जर तुम्ही माझ्या ग्रंथांचं केलं, अगदी व्यवस्थित श्रवण केलं तर तुम्हाला मुक्ती मिळेल. आता याला अशा पद्धतीने जेव्हा विचार मांडले असतात त्याला म्हणायचं अर्थवाद. मग हा आधार घेतला असतो
ग्रंथकार मुद्दामून हा आधार घेतात जेणेकरून ते अट्रॅक्ट करू शकतील जास्त लोकांना आणि आपल्याला तो विषय योग्य पद्धतीने कळेल. आता शेवटचं जे आहे 6 लिंग आहेत ना, शेवटचं लिंग आहे त्याला म्हणायचं युक्ती. आणि युक्ती म्हणजे उदाहरण. एखादं छान उदाहरण घेतलं असतं आणि आपल्याला व्यवहारातही कळतं. म्हणजे बाकीचं आपण जेव्हा श्रवण प्रवचन आपण जेव्हा ऐकतो तेव्हा आपल्याला असं कळतं की एखादं उदाहरण दिलं म्हणजे एखादा दृष्टांत दिला तर दृष्टांतामधनं सिद्धांत आपल्याला पटकन कळतो. आणि हे ग्रंथकार जे असतात ना ते इतक्या सुंदर पद्धतीने युक्ती मांडतात. युक्ती म्हणजे उदाहरण, की खूप मोठा अर्थ एखाद्या छोट्याशा गोष्टीवरनं त्यांना त्यांना करता येतो. कारण त्यांना ते समजत असतं सगळं. 2 उदाहरणं परत घेऊया, पटपट जाऊया म्हणजे पुढच्या 2-5 मिनिटात आपला विषय संपेल. उदाहरण देताना समर्थ दासबोधामध्ये असं म्हणतात, आपण युक्ती हा लिंगाचा अभ्यास करतोय आता. युक्ती हे लिंग समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. ते असं म्हणतायत की स्वप्नी जे जे देखिले, शेवटच्या 12 श्लोकांपैकी आहेत. आपल्याला पाठ असेल 12 श्लोक आपल्याला शेवटचे पाठ असतात. समर्थ म्हणतात की स्वप्नी जे जे देखिले ही युक्ती आहे. म्हणजे आपल्याला पुढे कळलं पाहिजे की जेव्हा जेव्हा मी हे म्हणणार आहे की इकडे तरी युक्ती वापरली आहे. स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृतीस उडाले, सहजची अनुर्वाच्य झाले, बोलता नये. सोपं नाहीये सगळं वाङ्मय. आपण खूप वेळा पारायण केलं असेल आतापर्यंत, पण ते अशा पद्धतीने नाही केलं तर त्या ग्रंथाचा होणारा उपयोग आपल्याला होत नाही. समर्थ युक्तिवाद मांडतायत इथे. आणि युक्ती म्हणजे एखाद्या उदाहरणावरनं एक मोठा सिद्धांत मांडणं. समर्थ असं म्हणतात बघा, एक्झाम्पल दिलंय स्वप्नाचं, उदाहरण दिलंय स्वप्नाचं. म्हणजे स्वप्नामध्ये एखादी गोष्ट जेव्हा मी बघते ती स्वप्नातली असते ना, ती खोटी ठरते, मिथ्या ठरते जेव्हा मला जाग येते. मी जेव्हा सकाळी जागी होते तेव्हा स्वप्नातली गोष्ट मिथ्या ठरते. तसं हे मिथ्यामय जग जे आहे, जागृतीमध्ये जे मी आता अनुभवती आहे ते पण एक दीर्घ स्वप्न आहे. आणि जेव्हा मला ज्ञानाची जाग येईल तेव्हा हे सगळं जागृतीचं उडालं. हे जागृतीमध्ये मला जे स्वप्न आता अनुभवायला येत आहे ते उडून जातं. आणि जेव्हा मी ते अनुभवते ते ब्रह्मस्वरूप मीच जेव्हा अनुभवते तेव्हा अनुर्वाच्य, तेव्हा मी बोलू शकत नाही वेगळेपणाने, कारण मी वेगळी त्याच्यापासून राहतच नाही. म्हणजे जे जे वेगळेपणाने मी ब्रह्म अनुभव घेतलाय असं सांगतायत ते 100% खोटं बोलतायत असं समजून घ्या. डॉक्टर काका इतकं सुंदर एक्झाम्पल देतात हे समजण्यासाठी की मी का बरं उरत नाही तिकडे सांगण्यासाठी. ते हे समजवण्यासाठी एक उदाहरण देतात की समजा एक शिकारी आहे, तो शिकार करण्यासाठी गेला जंगलात आणि झालं उलटच. काय झालं की वाघानेच का सिंहाने जे काय असेल ते त्याची शिकार करून टाकली. म्हणजे समजा वाघ हे आपण घेऊया, ते वाघानेच त्याची शिकार केली. म्हणजे वाघाने त्या शिकारीला खाऊन टाकलं. म्हणजे काय झालं माहितीये का, त्या वाघाच्या संपूर्ण अंगात नसानसात तो शिकारी भिनला. आता तो शिकारी वेगळेपणाने उरलेला नाहीये, शिकारी वाघरूपच झालेला आहे. पण मी आता वाघ झालो हे सांगण्यासाठी शिकारी तिकडे उरलाय का? तो वेगळेपणाने सांगू शकत नाही, कारण तो तेच झालाय. याच्यावरनं जेव्हा आपण ब्रह्मस्वरूप होतो तेव्हा ब्रह्मापासून वेगळंच नसतो. सांगायला की मी ब्रह्मस्वरूप झालो मग अनुर्वाच्य नाही, मग आपण बोलता नाहीये तिकडे. म्हणजे एवढा मोठा सिद्धांत 2 ओळींमधनं सांगणं हे संतांना जमतं. विवेक सिंधू मध्ये पण जैसा फुलं, काय सुंदर आहे बघा, ऐका, शेवटचा आहे फक्त मुद्दा, ते सांगून थांबवते. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा घेणार आहे पुढे, मग ते सांगून आपला आत्ताचा अभ्यास थांबवूया, आपलं सत्र. विवेक सिंधूकार असं म्हणतात की जैसा फुलाचा परिमळू फुली असवनी फुलासी वेगळू. युक्ती उदाहरण आहे फुलाचं. आणि शेवट असं म्हणतात की अहंकृती साक्षी आत्मा निर्मळू तैसे जाणावे. एक उदाहरण घेतलंय मुकुंद राजांनी, ते असं म्हणतात की एक फुल आहे आणि त्या फुलाला सुगंध आहे. पण सुगंध जो आहे फुलाचा, तो फुलाचा सुगंध म्हणजे ते फुल का? नाही की नाही. सुगंध वेगळा आहे आणि फुल वेगळं आहे, पण फक्त सुगंधाला राहता येत नाहीये. जसा सुगंध त्या फुलाचाच एक भाग असून पण तो वेगळा आहे, तसं माझं अहम जी जाणीव आहे ती त्या आत्म्यामध्ये आतमध्ये एकत्रच आहेत, पण ते वेगळे आहेत. म्हणजे किती मोठा सिद्धांत एका दृष्टांतामधनं. परत वाचून दाखवते. जैसा फुलाचा परिमळू फुली असवनी फुलासी वेगळू
अहंकृती साक्षी आत्मा निर्मळ, तो निर्मळ आहे, त्याला मळ नाही लागत. त्या आत्म्याला त्या अहंतेचा मळ लागत नाही, ते वेगळंच आहे, एकत्र असून पण वेगळं आहे. अहंकृती साक्षी आत्मा निर्मळू ऐसे जाणावे. म्हणजे अशा प्रकारच्या युक्त्या करून हे ग्रंथकार आपल्याला सगळं समजवतात. आता एक फक्त शेवटचा महत्वाचा मुद्दा घेते आणि आजचं चिंतन थांबवते. मला आता कळलं बरं, ग्रंथ कशाला म्हणतात. ज्याच्यामुळे ग्रंथी सुटतात त्याला ग्रंथ असं म्हणतात, असं आपण पाहिलं. मग ज्याला अनुबंध असतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. तिसरं, षडलिंग असतात त्याला ग्रंथ असं म्हणतात. हे एवढं सगळं आपण ग्रंथ परिचय याच्यासाठी विचार करायचा प्रयत्न केला. मग ठीक आहे, मला असं वाटलं की या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेईन. बरं, मी आता खूप अभ्यास मी करते आहे, मग या सगळ्या गोष्टींची मी काळजी घेईन, अनुबंधाची काळजी घेईन, मी षडलिंगाची काळजी घेईन आणि मग एखादी गोष्ट लिहीन, मग त्याला तरी ग्रंथ म्हणायचं का? तर त्याचं उत्तर परत आहे नाही. कारण ग्रंथ लिहिण्यासाठी समर्थांनी आपल्याला इतकं सोपं, म्हणजे समर्थांनी जो पहिला समास लिहिलाय प्रस्तावनेचा, दासबोधामध्ये वाचावा आपण, म्हणजे ग्रंथ प्रवेश जे समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कितीतरी ग्रंथांचा रेफरन्स ग्रंथ म्हणून वापर केला आहे असं समर्थ म्हणतात. म्हणजे समर्थांनी कितीतरी वेगवेगळ्या गीता, आपल्याला एक भगवद्गीता माहिती आहे आणि मॅक्झिमम माहिती असेल पुढची तर गुरुगीता, पण किती प्रकारच्या गीता समर्थांनी रेफरन्स ग्रंथ म्हणून वापरले, सगळं वाचलंय. म्हणजे त्याच्यामध्ये पांडव गीता येते, त्याच्यामध्ये रामगीता येते, हंस गीता येते, हे सगळे वेगवेगळ्या गीता येतात. शिवाय समर्थांनी उपनिषद वाचली आहेत, समर्थांनी भागवत वाचले, ते पण सगळं समर्थांनी दिलंय. पण इतकं सगळं करून पण समर्थ दासबोध लिहिण्यासाठी काय योग्य स्वतः समर्थ ते असं काय म्हणतात बघा. समर्थ म्हणतात नाना ग्रंथांच्या समती उपनिषद वेदांत श्रुती, म्हणजे उपनिषद पण आहे, वेदांत पण आहे, श्रुती पण आहेत सगळ्या, आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. म्हणजे ग्रंथ कोणी लिहावा, कोण लिहितो ग्रंथ, ग्रंथ कशाला म्हणावं, हे उत्तर अजून एक आपल्याला इकडे कळलं की ज्यांना आत्मप्रचिती आली आहे, ज्यांच्या अनुभवातनं ते बोल आलेले आहेत, फक्तच मला माहिती मिळाली, इन्फॉर्मेशन लेवलवर नाहीये ते, त्या तत्वाचा अनुभव घेऊन आत्मप्रचिती. ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी आहे, ते असं म्हणतायत, माऊली असं म्हणतायत, येथ आत्मा आत्मयाच्या ठाई. म्हणजे ते जे असतात ना ते ज्ञानी, ते कसं त्यांना कसं ते कसं जाणतात बघा. येथ म्हणजे त्यांच्या ठिकाणी, येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीजे देहींचा धर्मू देही. आत्म्याच्या ठाई आत्मा त्यांना व्यवस्थित कळतोय, देहींचा धर्मू देही ऐसे देखणे ते पाही. अशा पद्धतीने ते पाहत आन हाती. असे कमी लोक आहेत की अशा पद्धतीने जे जाणतात तेच ग्रंथ निर्माण करू शकतात. म्हणजे अनुभवामधनं, म्हणून परमार्थ विज्ञान असा हा जो ग्रंथ आहे हा अनुभवामधनं येतो. ज्ञानेश्वरी, दासबोध हे जे सगळे ग्रंथ आहेत हे अनुभवामधनं आलेले आहेत आणि त्यांनाच ग्रंथ म्हणावा. एवढंच मी या ग्रंथ परिचयाबद्दल बोलते आणि माझा जो अभ्यास झालेला आहे तो तेवढा इकडेच थांबवते. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रोत्यांपैकी कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी आपला माईक अनम्यूट करून विचारू शकता. चॅटबॉक्स मध्ये पण कोणी टाईप करू शकतं जर विचारायचं नसेल तर. शमिका ताई, हॅलो. होय होय, आवाज येतोय. हा प्रचिती म्हणजे काय? प्रचिती म्हणजे अनुभव. प्रतीती प्रचिती हे दोन्ही एकसारखे शब्द आहेत. ते म्हणजे ऍक्च्युअल अनुभव, अनुभवात नाही येणं. म्हणजे ब्रह्मतत्वाचा अनुभव असतो त्याला प्रचिती असं म्हणतात. आत्मप्रचिती म्हणजे मला आलेली अनुभव नाही. आत्मप्रचिती याचा अर्थ आत्मा, मी आत्मा आहे
असा आलेला अनुभव. कारण मला तो अच्छा. अनुभव नाहीये, मला मी देह बर. आहे असंच वाटत असतं. आणि या संतांना हम्म. ते हम्म. आत्मतत्व आणि म्हणजे त्यांचं आत्मतत्व आणि ब्रह्मतत्व हे सगळं एक असल्यामुळे आत्मतत्वाची अनुभूती याला प्रचिती असं म्हणायचं. हा. ओके. थँक्यू. श्रीराम. समिताताई, खूप छान झालं. पण थोडं अभ्यास याच्यामध्ये जे काही डॉक्टर काकांनी इथे लिहिलेलं आहे, श्रवण वगैरे साधन करणे, विवेक, वैराग्य, अंगीबाण, याच्यावर थोडंसं अजून थोडं विस्तारात थोडं समजेल असं सर्वसाधारण आम्हाला, की इथून पुढे जो आपण अभ्यास करणार आहोत तो कशा प्रकारे असावा, त्याचे स्टेप्स काय असावेत, म्हणजे त्यांना अगदी वैराग्य वगैरे असं आपल्याला समजणे इतपत म्हणजे आमची अजून एवढी हे नाहीये, पण ते आम्हाला थोडं सोपं होईल इथून पुढे अशा प्रकारे थोडंसं सांगता आलं तर बरं होईल. श्रीराम. हो, अभ्यास ही गोष्ट जी आहे वारंवार करणं, हीच गोष्ट खरं म्हणजे अभ्यास आहे. आणि मग काय करावं, की एक संत ग्रंथ आणि एक विचार असे ठरवावेत. कारण काय होतं, बऱ्याच वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडले असतात आणि मग तिकडे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळा बरेच ग्रंथ द्वैती ऍस्पेक्टने मांडले असतात आणि आपण एक्झॅक्टली काय वाचतोय आणि काय ऐकतोय हे आपल्याला कळत नसतं. म्हणून एक्झॅक्टली कुठलाही अभ्यास सुरू करताना आधी त्यांना मांडायचं काय, सांगायचं काय हे बघावं. आणि मग एकाच पद्धतीचं श्रवण, फॉर एक्झाम्पल आपण समजा वेदांत शास्त्र हे आपण अभ्यास करायचं ठरवलं, तर ही जी सगळी ग्रंथ आहेत, आता जी नावं घेतोय आपण, म्हणजे दासबोध म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, हे सगळे एकाच टाईपचे ग्रंथ आहेत. कारण त्यांना अद्वैत वेदांतच प्रतिपादन करायचं आहे. म्हणून मग अभ्यास करताना आधी एक्झॅक्टली विचार ठरवावा की आपल्याला करायचं काय, आणि खूप काही ठरवू नयेत. एक ग्रंथ ठरवावा आधी आणि त्याचा सखोल अभ्यास करायचा प्रयत्न करावा. आणि आता आपल्या नशिबानं सध्या फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की दासबोध, तर दासबोधावर डॉक्टर काकांची प्रवचनं आहेत, मंदाताईंची प्रवचनं आहेत, सुनील चिंचोळकरांची प्रवचनं आहेत. तर अशा व्यक्तींची प्रवचनं ऐकावीत आपण. श्रवण करण्यासाठी वाव आपल्याला खूप आहे. आणि खूप श्रवण करण्यापेक्षा जे आपण ऐकतोय ते आपण लिहून काढायचा प्रयत्न करावा. त्याच्यामधले काही गोष्टी अडल्या तर परमार्थ विज्ञानासारखे ग्रंथ आहेत, त्याच्यामध्ये ते शब्द शोधावे. कारण बऱ्याच वेळा शब्द आपल्याला माहिती नसतात. म्हणजे प्रमा, प्रमेय, अप्रमा असे शब्द येतात आणि आपण काय करतो, वाचताना काहीतरी थोडंसं समजलंय असं समजून पुढे जातो. मग अभ्यास करताना थोडंसं थांबावं, ते शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करावा परमार्थ च्या अँगलमध्ये. म्हणजे परमार्थामध्ये त्या शब्दांचे अर्थ काय आहेत यासाठी मग पारमार्थिक शब्दकोश हे आपण शोधले पाहिजेत. एकदा की आपण त्यात पडलो की मग ते सगळं आपण शोधायला लागतो. आता फॉर एक्झाम्पल डॉक्टर काकांचा एखाद्या ग्रंथांचा जेव्हा आपण अभ्यास करतो, फॉर एक्झाम्पल पंचदशी म्हणा किंवा विचारसागर म्हणा, किंवा त्यांनी समजा हरिपाठावर पण डॉक्टर काकांनी लिहिलंय आणि हरिपाठाचा एक अभंग लिहिताना डॉक्टर काका बाकीचे एक्सप्लेनेशन देतात. म्हणजे डॉक्टर काकांचा एस्पेशली अभ्यास करताना एका वेळेला एका ग्रंथाचा अभ्यास करताना आपण मल्टिपल ग्रंथांचा अभ्यास करत असतो. म्हणजे काय होतं की एक ओवी किंवा एक अभंग समजवताना त्याला पॅरलल दुसऱ्या संतांची ओवी कुठे आहे असं डॉक्टर काकांनी त्याच्यावर लिहिलेलं असतं. मग आपला अभ्यास कसा होऊ शकतो की तिकडे जर का वेगळी ओवी आली तर त्या ओवीबद्दल किंवा त्या अभंगांबद्दल तिकडे क्लेरिफिकेशन दिलेलं नसतं. मग आपण काय करावं, आपण त्या ओवीला त्या ग्रंथामध्ये शोधावं. मग त्या ग्रंथामध्ये अर्थ कळल्यानंतर तो इथे अर्थ कसा लागतोय त्याचा विचार करावा आणि मग हळूहळू अशा पद्धतीने एक ग्रंथ पूर्ण करावा. आणि इट इज अ टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस, लगेच तो होणार नाही. इट्स अ फुल टाइम टास्क. अभ्यास चालूच ठेवावा लागतो. खूपच छान सांगितलं आपण. आणि प्रवचन म्हणजे शंका येण्यासारखं काही नव्हतंच प्रवचनामध्ये, पण हे थोडस विस्तार हवा होता. फारच उपयोग झाला. धन्यवाद. श्रीराम. हॅलो. हॅलो, नमस्कार शमिकाताई. हो नमस्कार, बोला ना. हा, मी तुम्हाला विचारू इच्छिते की मी देही नाहीच मी, तर मी आत्माच आहे असं समजून आपण वागलं तर, म्हणजे मी देह नाहीच आहे, हा देह नाहीच आहे, हा आत्माच आहे, मी आत्माच आहे असं समजून. काहीच असं हरकत नाहीये, पण नुसतं हा, समजणं त्याच्याने परत काही उपयोग होणार नाही. त्याचा अनुभवच महत्वाचा आहे. म्हणजे बर. समजा आता माझ्या घरी जिलेबी नाहीच आहे हा आणि मला जिलेबी खायची इच्छा झाली समजा,
हा आणि मग मी असं फक्त समजून घेतलं, बरं मी जिलेबी खातीये, मला हा जिलेबी आवडते, मला जिलेबी हा खूप आवडते. ही आता हा मला समोर ठेवलेली जिलेबीचा आकार किती छान आहे, त्याचा हा रंग केशर किती छान आहे. असं जर मी फक्त बोलत बसले तर त्याचा उपयोग काय मला जिलेबी खायला मिळत नाही ना. हा जो खरा आनंद, कारण तो आनंद जो आहे तो ते हा होण्यामध्ये आहे, फक्त समजण्यामध्ये नाहीये. ते समजून बर करायला काही हरकत नाहीये, ते आपल्याला मदत करेल. पण सुरुवातीला हा हो, नक्कीच नक्कीच मदत करेल. पण मदत कर अनुभवाच्या प्रांतापर्यंत मजल मारायचे प्रत्येकाने. हो म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा आहे आपण, हो, तो त्याचा अनुभव घ्यायचा आहे. अनुभव घेणं ही खूप पुढची गोष्ट आहे. त्याला त्याला हा खूप फार स्टेप्स पुढची आहे. असतात. हो हो. होय होय पण हळूहळू अशा पद्धतीने जर आपण ग्रंथ वाचायला लागलो किंवा हे ग्रंथकारांना म्हणजे संतांना आपल्याला काय शिकवायचं आहे हे आपण बर बघायला लागल्यानंतर हळूहळू मदत होईल ना आपल्याला, नक्कीच. मदत होईल त्याची. बर होय. चालेल, धन्यवाद. हा. धन्यवाद. शमिका, आयोजकांस वैशाली देशपांडे यांचा एक प्रश्न आहे. अनुबंध चतुष्ट मधील फळ आणि षडलिंगामधील फळ ह्यातला फरक अजून थोडा समजावून सांगा. हो, चालेल. अनुबंध मधील जे फळ सांगितलेलं आहे ते तुम्हाला फळ काय मिळेल एवढं सांगितलंय फक्त. म्हणजे कसं बघा, आपण एखादा ग्रंथ जेव्हा घेतो किंवा कुठलंही पुस्तक साधं एखादं आपण जेव्हा बाजारातनं विकत आणतो तेव्हा मागच्या पेजवर, अगदी शेवटच्या पेजवर त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय असं सांगितलं असतं की नाही. आणि तिकडे जे सांगितलेलं असतं की या ग्रंथामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली काय मिळणार आहे ते शॉर्टमध्ये सांगितलेलं असतं. तर तिकडे जे फळ सांगितलेलं असतं ते म्हणजे अनुबंधामधलं फळ आहे, एवढं आपण समजण्यासाठी समजून घेऊया. म्हणजे बघा, तुम्ही ग्रंथ वाचलं तर तुम्हाला हे मिळेल बरं, असं तिकडे अनुबंधात सांगितलेलं असतं. हे तिकडलं फळ आहे. आणि षडलिंगामधलं फळ जे आहे तेव्हा ग्रंथकाराचा संपूर्णपणे ग्रंथ सांगून झालेला असतो. आणि जेव्हा आपण संपूर्णपणे ग्रंथ त्या पद्धतीने वाचू तर ते फळ वेगळ्या उंचीवरचं आहे. ते फळ तुम्हाला प्राप्त होईल असं ग्रंथकार आपल्याला षडलिंगांचा आधार घेऊन सांगतो. म्हणजे झाले साधनेचे फळ. आता एवढं सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला हे मिळणार आहे ते फळ. आणि ते फळ काय बरं मिळेल ते आधी सांगितलेलं असतं ते तिथे. आणि ते फळ काय आहे, ऍक्च्युअल फळ त्याचं काय, त्याचं स्वरूप काय आहे हे सांगणं हे षडलिंगांमध्ये सांगितलेलं असतं. हॅलो हॅलो. हा, बोला ना. हा, एक प्रश्न होता. ते अधिकारी जे तुम्ही सांगितलं ना, तर होय. दासबोधामध्ये प्रत्येक समासाचा अधिकारी वेगळा आहे ना? दासबोधामध्ये जरी प्रत्येक समासामधला अधिकारी बदलतो, म्हणजे जसे जसे पुढचे हं, समास बदलत आहेत, म्हणजे आता हं. समर्थांनी फॉर एक्झाम्पल नरदेहावरच वेगवेगळे समास लिहिलेले आहेत समजा, हो, बरोबर आहे. तर हं, तिकडे प्रत्येकाकडे अर्थ बदलत जाईल, अगदी मान्य. पण त्याचा एक बायलार्ज एक असणार की नाही, म्हणजे हं, कोणासाठी मुख्य समोर ठेवून केलेला आहे की ज्याला अजून हं, ज्ञान हं, झालेलं नाहीये, ज्याला भ्रांत हं. झालेली आहे, जो 5 प्रकारच्या भ्रांतींमध्ये म्हणजे देह हो. सत्तत्व भ्रांती, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती किंवा मग संघ भ्रांती, विकार भ्रांती, या भ्रांत्यांमध्ये जो अडकलेला आहे तो त्यांचा हं, मुख्य उद्दिष्ट म्हणजे त्याच्या डोळ्यासमोर तो होता समर्थांच्या. आणि त्याला समोर ठेवून हं. संपूर्ण मग हळूहळू समर्थ पुढे नेतात ना त्याचा अधिकार वाढवतात. आणि आपल्याला हे कळतं हो, की दासबोध संपूर्ण वाचून झाल्यानंतर पण काम होत नाही बऱ्याच वेळा. आता मग हो. समर्थांनी आणि आत्मारामासारखा प्रत्येक ग्रंथ लिहिला नसता. आणि प्रत्येक समासाचा अधिकारी शोधताना थोडं अवघडच जातंय, असं म्हणजे म्हणजे एकदम प्रत्येक चटकन समासाचा लक्षात येत नाही. नाही, असं शोधत बसायचा नाही, तो असा किचकट अभ्यास होऊन जाईल मग. हा हा तसं नाही समजून मग घ्यायचा तो. तो एक ओव्हरऑल म्हणजे आपण हा एक इगल्स व्ह्यू म्हणतो की नाही, ओव्हरऑल समजायचं की हं, त्याचा अधिकारी जो हं, आहे तो सामान्य माणूस आहे, जो संसारी आहे. एवढं जरी आपल्याला कळलं अधिकारी, ते तेवढं तरी पुरे होते आपल्याला. हं. तो प्रत्येक मग प्रत्येक समासाच्या समासाचा काढायची गरज नाही. नाही नाही, अजिबात नाही नाही. हं. दासबोधाचा अधिकारी आहे ओव्हरऑल. बरं, चालेल. हो, धन्यवाद. चालेल. हो. आयोजकांना एक विनंती आहे आमची, की शमिकाताईंनी आता जे इतर प्रकारचे जे ग्रंथही सांगितले, तर मधल्या वेळेत जर का शक्य झालं तर एखाद्या रविवारी तर तेही जाणून घेतलं तर ग्रंथाविषयीची माहिती पूर्णपणे होईल असं वाटतंय. म्हणजे असं छान वाटलं म्हणजे ते ऐकायला त्यांच्याकडून, आणि ते दुसरेही प्रकारही ऐकायला छान वाटतील. नमस्कार. हॅलो. हा, बोला बोला बोला. ना, बोला. हा, मी अवनी गद्रे बोलते, शमिकाताई. हो. सगळ्यात सुरुवातीला ते तुम्ही कर्ता पुरुष वगैरे पारायण स्वाध्याय वगैरे ते सगळं सांगितलं, तर त्याच्यामध्ये एक शब्द आला की विद्याध्यासन, हे कर्त्या पुरुषाचं नाव आहे. पण नक्की मला विद्याध्यासन म्हणजे काय हे कळलं नाही. तर मला जरा नाही, विस्तृत तो सांगू शब्द, शकाल? हा शब्द विद्याध्यासन नसून निदिध्यासन आहे. विद्याध्यासन. ओके ओके. निदिध्यासन, निदिध्यासन म्हणजे नित्य ध्यास. विद्याध्यासन. ओके. कारण कधीतरी एकदा वाटणं की बाबा आपण वाचावं, कारण आपल्या काय असतं, आपल्या भावना असतात आणि ते उचंबळत असतात.
आणि भावना ज्या असतात त्या कधी वर कधी खाली अशा असतात. म्हणजे काहीतरी उत्तम भावना मनात असताना मला ते काहीतरी सगळं चांगलं करावंसं वाटतं. मग थोड्या वेळाने त्या भावना खाली जातात. म्हणून भावनेचं रूपांतर भावात झालं पाहिजे. कारण भाव हे स्थिर असतात. आणि एकदा स्थिर झालं आपलं अंतःकरण की मग आपण ग्रंथ वाचायला घ्यावा. आणि मग ग्रंथ कसा वाचावा, तर कधीतरी थोड्या वेळ मी वाचीन, वेळ मिळेल तसा वाचीन, मग तेवढ्यापुरतं तेवढाच वाचीन, असं न करून निधिध्यास म्हणजे नित्य ध्यास तेच करणं. म्हणजे 24 तास तेच करत बसा असं म्हणायचं नाहीये त्यांना. कारण सगळे संत प्रॅक्टिकल होते आपले आणि सगळ्या संतांनी वेगवेगळी कामं पण केलेली आहेत. म्हणजे समर्थांचा प्रपंच बघितला तर आपल्यापेक्षा खूप मोठा प्रपंच त्यांचा आहे. आपण एकच घर घेऊन बसलोय. समर्थांनी 1100 मठं बांधली. समर्थांनी राजनीती पण केली. त्यांचा प्रपंच मोठा आहे आपल्यापेक्षा. पण निधिध्यासन या शब्दाचा अर्थ जेव्हा जितका कितका वेळ, जेवढा केवढा वेळ मी अभ्यास करायला बसले, तेव्हा तरी मला सगळं सोडून फक्त तेच करता यावं. म्हणून निधिध्यासन जर असेल तर आपल्याला ते मदत करतं. म्हणजे फक्तच पारायण करणं, म्हणजे फक्तच वरवर वाचणं ती जास्त मदत करणार नाही. आणि निधिध्यास म्हणजे त्याच्यामधनं एक्झॅक्टली तो ग्रंथ काय देऊ करतोय मला याच्याकडे जर लक्ष नसेल तर उपयोग होणार नाही. असा प्रकारे तो दृष्टांत मांडला होता. एवढाच त्याचा अर्थ. पण मग आपल्याला जर का एखाद्या ग्रंथाचं पारायण करायचंय तर ते कशा पद्धतीने करायचं, त्याची काही वेळ अशी ठरलेली असते, कसं काय म्हणजे? नाही, असं काही त्याला इफ्स अँड बट्स नाहीयेत. पारायण करताना पारायणच केलं पाहिजे. कारण आता ते अर्थाकडे पण बघत बसा आणि मग ते 7 दिवसात पण पूर्ण, समजा दासबोध आहे फॉर एक्झाम्पल किंवा एखादी पोथी आहे, तेव्हा आपल्याला एकदा तरी अर्थ सगळा माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि पारायण करताना पारायण हे करायचंच आहे, हे सोडायचं नाहीये. हा मुद्दा परत मी मांडते. पारायण करताना पारायणच केली पाहिजेत. पण त्याचा अभ्यासही झाला पाहिजे. आणि अभ्यास करून जेव्हा आपण पारायण करू तेव्हा ते नक्कीच डीपर लेवलवर आपल्याला त्याचे अर्थ कळणार आहेत. म्हणजे हॅलो. उरकायचं म्हणून उरकायचं नाही असं नाही हा, करायचं. एक्झॅक्टली एवढंच. हा, माझा प्रश्न असा आहे की ग्रंथाची निवड कशी करायची? म्हणजे अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे आणि आपल्या प्रकृतीला योग्य असेल असा ग्रंथ कसा आहे हे आपल्याला सगळे ग्रंथ वाचल्याशिवाय समजणार नाही. तर ग्रंथाची निवडच केल्याशिवाय आपल्याला त्याचे अनालिसिस करता येणार नाही. तर निवड कशी करावी? छान आहे प्रश्न. आता जी आपण ग्रंथ पाहिली की नाही, जी हं, सर्वसाधारण अधिकारीसाठी निर्माण हं, करून ठेवली आहेत संतांनी, ती सगळी सुरुवातीला घेऊ शकतो. म्हणजे दासबोध समजा आपण घेऊ शकतो. मनाचे श्लोक, हे याला मनोबोधाचा दर्जा दिलेला आहे. मनाचे श्लोक इन इटसेल्फ ग्रंथ आहे. तर आणि ते लवकरही होऊ शकतात. मग मनाचे श्लोक घेऊ शकतो वाचायला किंवा दासबोध घेऊ शकतो. आणि हे सगळे आणि जर फॉर एक्झाम्पल अजून दुसरं नाव म्हणजे तुकाराम गाथा घेऊ शकतो. 4500 अभंग आहे त्याच्यामध्ये. आणि हे सगळे जे आहेत ते विचारांनी एकच आहेत. म्हणजे कारण त्यांना अद्वैत वेदांतच त्याचंच प्रतिपादन करायचंय, तेच पुढे ठेवायचंय. म्हणून याच्यामधला हं. कुठलाही एखादा ग्रंथ घेतला सुरुवातीला आणि एक घेतल्यावर तो होतो पूर्ण, मग दुसरा घ्यायला काहीच हरकत नाहीये. एका टाईपचे, धन्यवाद. एका विचारांचे. हो. संपेल पण आता प्रश्न उत्तरच नाही. हा का बरोबर का? शमिका, गिरीश बोलतोय. आता पुढचा 1 महिना आम्ही काय करायचं? पुढचा 1 महिना जे काही तुम्ही अभ्यास करत आहात त्याच्यामधले षडलिंग मिळतायत का ते बघा. मग त्याच्यामध्ये अनुबंध मिळतायत का ते बघा. कारण त्याच्यामधला आनंद येतो. तशा पद्धतीने ते वाचणं. आपण डीपर लेवलवर जातो मग. जो काही ग्रंथ तुम्ही अभ्यास करत आहात आता. शमिका, आपण परमार्थ विज्ञान मधला जो भाग आज घेणार होतो पण झाला नाही, हो. त्याचं काही त्याच्याबद्दल काही सांगायचंय तुला? हा, त्याच्यामध्ये आपण एक काम करू कारण शकतो की आपण एक वेगळं स्वतंत्र सत्र ठेवू शकतो. कारण ते असं पटकन सांगण्यासारखं नाहीये. आणि त्याच्या जे राहिलेला भाग आहे आज, म्हणजे जो परमार्थाचा अधिकारी, तो आपण बहुतेक आज पाठवला पण नव्हता PDF मध्ये. तर त्याच्यासाठी एक वेगळं सत्र ठेवू शकतो, हा एक ऑप्शन आहे. किंवा माझं मागच्याच महिन्यामध्ये मी जे देशस्थ ऋग्वेदी मंडळासाठी बोलले होते ते साधक लक्षणे, हे बरंचसं या विचारांना सिमिलर आहे. तर एक आपण करू शकतो की या अभ्यास वर्गामध्ये माझं ते प्रवचन इकडे पाठवू शकतो. आणि मग त्याच्यामधला जो विचार राहिलाय तो विचार बिल्डअप म्हणजे हे करण्यासाठी, ब्रिज करण्यासाठी एक सत्र ठेवू शकू आपण 1 तासाचं. असं आपण करू शकू. चालेल. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो. बोला. हा, शमिका ताई, माझा प्रश्न असा होता
की दासबोध आता मी सध्या अभ्यासते आहे, म्हणजे प्रवेश प्रक्रियेमध्ये आहे मी. तर त्याच्यामध्ये आचरणावरती त्यांचा जास्त भर आहे. जे काही सांगितलंय ते आचरणात उतरलं पाहिजे. ग्रंथांचं कुठल्याही ग्रंथामध्ये असं असतं की जे दिलंय ते आचरणात यायला पाहिजे. तर सगळ्याच गोष्टी एकदम आपण करू शकत नाही. तर त्याबद्दल थोडं सांगाल का की ते कसं आणावं आचरणात टप्प्याटप्प्याने? सगळ्या गोष्टी करणं खरं म्हणजे अपेक्षित पण नाहीये. त्यांनी सगळं सांगून ठेवलेलं असतं. आता दोन गोष्टी आपण जाणून घ्यायच्या की एक विहित कर्म असतं आणि एक नियत कर्म असतं. आता हे दोन शब्द इकडे येतात, म्हणजे दासबोधात न येता ते भगवद्गीतेमध्ये येतात, विहित कर्म आणि नियत कर्म. तर विहित कर्माचा, विहित शब्दामध्ये विहित म्हणजे विशेषत्वाने आपलं हित ज्याच्यात असतं त्याला विहित कर्म असं म्हणतात. तर हे समजून घ्यायचं. म्हणजे बाय लार्ज म्हणजे एक मोठी काय म्हणूया आपण ते, एक मोठी अम्ब्रेला आहे आणि एक छत्री आहे मोठी, आणि त्या छत्रीच्या खाली खूप साऱ्या गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत आपल्याला. हा बरं का, म्हणजे आपण माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपण काय काय करावं हे सगळं संत सांगून ठेवतात. मग ते सगळं सांगून ठेवलं ते, म्हणजे चांगलं वागा, खोटं बोलू नका, दान करा, वाचन करा, अभ्यास करा, जे काही आहे ते सगळं त्याच्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे. या सगळ्या चांगल्या सांगण्याला म्हणतात विहित कर्म. ते एक मोठी अम्ब्रेला आहे, मोठे एक छत्री आहे, असा आपण विचार करूया. आपण आपल्याला समजेल अशा भाषेत बोलतोय बरं. आणि नियत कर्म नावाची एक गोष्ट आहे, त्याच्याबद्दल पण भगवद्गीता बोलते. नियत कर्म म्हणजे पर्सनलाइज कर्म. म्हणजे मी शमिका म्हणून जन्माला आले आहे आणि तुम्ही वेगळे कुठल्या तरी सेटअप मध्ये जन्माला आले आहात. अजून कोणीतरी तिसरं वेगळ्याच सेटअप मध्ये जन्माला आलेलं आहे. प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. म्हणजे मी एक स्त्री म्हणून काय करावं, मी एक आई म्हणून काय करावं, मी एक समाजाचा घटक म्हणून काय करावं, हे सगळं बदलत जातं प्रत्येकाचं. मग त्याला म्हणतात नियत कर्म. मग आता विहित कर्म सांगण्याचं म्हणजे लार्जर अम्ब्रेला मधलं सगळं सांगण्याचं काम हे सगळ्या संतांनी केलेलं आहे. मग त्याच्यामधलं माझ्यासाठी योग्य काय आहे ते मी निवडावं. सोपं आहे ते. सगळंच करत बसणं शक्य नाहीये. आपली वेळ संपत आलेली आहे, तर अजून काही प्रश्न नसतील तर आपण शांतीपाठ घेऊया. कोणाचे काही प्रश्न आहेत का? नाहीत असं गृहीत धरून मी शांतीपाठाला. मॅडम हा, विचारा. प्रदीप कुलकर्णी. हे जे ग्रंथाचा उल्लेख केला विवेक सिंधू आणि आत्ताचे जे पुस्तक आहे ते कुठे मिळू शकेल त्याची जरा माहिती ग्रुपवर टाकली तर बरं होईल. हो चालेल, करते मी, पाठवते नक्की, ग्रुपवर पाठवते. हो नक्की. धन्यवाद. हो धन्यवाद. हो. आपण सगळे आता शांतीपाठ म्हणून मग या अभ्यास वर्गाचा आजच्या दिवसासाठी समारोप करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. जय जय रघुवीर